कारण कसं आहे माहिती आहे का, आज बऱ्याचशा आपण हॉटेल्स पाहतो, मेस पाहतो, बऱ्याच ठिकाणी फक्त पैसे घ्यायचे आणि जेवण द्यायचं ह्या पद्धतीनं काम चालू असतं. किती लोकांचं जेवण बनवतो? 500 लोकांचं रोज जेवण बनतं डे नाईट. हो. तर एकाच वेळेस 2 मावशांच्या चपात्या माझी आई एकटी बनवते. अरे नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्याकडे आलेले आहेत विजय सर. साई कृपा मेस आहे. तुम्ही आतापर्यंत पाहिलं की आपल्या पॉडकास्टला खूप सारे हॉटेल मालक आलेले आहेत मोठे मोठे. तर तुम्ही म्हणता मेसवाले का? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही व्यवसाय आहेत की जे सोशल मीडियावर नसताना देखील त्यांचा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने ग्रो करत आहेत. त्यातलेच आज आपल्यासोबत विजय सर देखील आलेले आहेत. तर सर, मला तुमच्याबद्दल माहिती आणि आपल्या जे मेस आहे त्याचा एक एक्झॅक्ट ॲड्रेस सांगा. जर कुठल्या व्यक्तीला आपल्याकडे यायचं असेल, आता आज आपण व्यवस्थित पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत, तर एखाद्याला यायचंच म्हणलं किंवा एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याकडे मेस लावायची असेल पुण्यातल्या, तर त्या व्यक्तीने यायला कसं पाहिजे, आपली मेस कुठं आहे आणि तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. नमस्कार, माझं नाव विजय हरदडे. आपली मेस ही लक्ष्मी रोडला चित्रशाळा चौक म्हणून आहे, विजय टॉकीजच्या अलीकडं. फेमस लोकेशन आहे. तिथं साई कृपा नावाने मी मेस चालवतो. एक 7-8 वर्ष झालेत आपल्या मेसला. आणि जर कोणाला यायचं असेल तर रस्त्यावरतीच आहे, कॉल करून कोणी येऊ शकतं. तर सर, साई कृपा मेस चालू करण्याची कल्पना तुमच्या डोक्यात कशी काय आली? खरं सांगायचं म्हणजे असं अपघातानंच ते चालू झालेलं आहे. असं काय कुठलं बॅकग्राऊंड नव्हतं मेस संदर्भात किंवा हॉटेल व्यवसायासंदर्भात. मी स्पर्धा परीक्षा करण्यासाठी पुण्यात आलो होतो 2009-10 साली. आणि स्पर्धा परीक्षेत आता तुम्ही बघता एवढी अनिश्चितता आहे, यशाचं प्रमाण कमी आहे. मग हळूहळू वय जसं वाढत जातं किंवा अपयश येत जातात, त्यावेळेस काहीतरी मार्ग निवडावे लागतात. बरोबर. त्यावेळेस तो मार्ग मला सुचला. तो मार्ग असा सुचला की मला वडील एक्सपायर झालेले आहेत माझे. लहान भाऊ एक आहे आणि आई. तर लहान भावालाही मी पुण्यात आणलं होतं शिक्षणासाठी, तर आई एकटीच गावी होती. तर मग तिलाही मी घेऊन आलो. तिला घेऊन आल्यानंतर मी जी मेस लावली होती जेवणासाठी ती बंद करून मला घरचाच डबा यायला लागला जेवणासाठी. तर मग तो डबा आम्ही मित्रांसोबत खायचो. तर मित्र म्हणले, अरे आता तू एकटा जेवतोय घरच्या डब्यामध्ये, आमच्यासाठी एखादा डबा आणत जा. मग असे 1-2 डबे चालू झाले. म्हणजे 6 डब्यानं ते सुरुवात केलं होतं आम्ही. बरोबर. मग त्यालाच पुढं आम्ही व्यावसायिक स्वरूप दिलं आणि हळूहळू ते खूप वाढलं. आई स्वतः सगळ्यांचं जेवण बनवायची, भाऊ डिलिव्हरी करायचा, मी डिलिव्हरी करायचो, परत मी अभ्यासाला बसायचो. डबे वाटल्यानंतर माझा हा प्रवास बघितलेला आहे बऱ्याचशा माझ्या मित्रांनी. आणि मग त्यातनं ते सुरुवात झालं, ते आज अगदी खूप मोठ्या लेवलला. मम्मीच्या हातचे डबे मुलांना खूप आवडायचे. आणि मम्मी बनवताना असं बनवायची की हे व्यावसायिक डबे नाही आहेत, माझा मुलगा बी आताच जेवणार आहे. बरोबर. त्यामुळे त्याच्यासोबतचे मित्र पण ते पण जेवणार आहेत, म्हणजे हे मुलांसाठी डबे बनवायचे. तिला असं कुठलं व्यावसायिक गणित नव्हतं की हलक्या क्वालिटीचं मटेरियल वापरणं किंवा काहीतरी करणं. जे मला बनवणार तेच त्यांना पण ती बनवायची. आणि तोच पायंडा आम्ही आताही ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही जे घरी खाणार तेच. आणि आता तोच आम्ही आमचा लोगोही ठेवला आहे, जे आम्ही खाणार तेच दुसऱ्याला देणार. बरोबर. त्यामुळं ते वाढत गेलं, यश भेटलं. खूप चांगली गोष्ट आहे सर. कारण कसं आहे माहिती आहे का, आज बऱ्याचशा आपण हॉटेल्स पाहतो, मेस पाहतो, बऱ्याच ठिकाणी फक्त पैसे घ्यायचे आणि जेवण द्यायचं ह्या पद्धतीनं काम चालू असतं. आणि अन्न ही अशी गोष्ट आहे की एखादा विद्यार्थी जर चांगलं खाईल तर त्याचा तसाच अभ्यासी देखील होणार आहे. कारण कसं असतं, कुठल्या गोष्टी एखाद्या वेळेस खाल्लं आपण काहीतरी बाहेरचं, आजारी पडणं किंवा अभ्यासात लक्ष न लागणं, हे जेवण म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही ते देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला यश देखील भेटलेलं आहे. तर सर, साई कृपा मेस चालू करताना सर्वात जास्त स्ट्रगल तुम्हाला कुठं वाटलं? स्ट्रगल म्हणजे सुरुवातीला कसं झालं की घरून डबे देत होतो आम्ही. घरून डबे देत होतो, मग ते 100-150 डबे झाले एकाच वेळेस महिन्याच्या आतच. मग एवढे डबे झाल्यानंतर ज्या जागेवर आम्ही डबे बनवत होतो राहत्या घरीच, तिथं मालकाने आम्हाला ती जागा सोडायला सांगितली की तुम्ही फक्त भाड्यानं राहण्यासाठी घेतली होती आणि आता इथं तुम्ही व्यावसायिकच केलंय, तर तुम्हाला जागा शोधावी लागेल. त्यानंतर मला नवीन जागा शोधायला थोडी अडचण आली. पण देवाच्या कृपेनं म्हणा मी रस्त्यानं जाता येता एक जागा बघत होतो, मला ती बंद दिसायची जागा. मग ती म्हटलं, अरे जागा कोणाची असेल, एवढ्या मोक्याच्या ठिकाणी पण बंद आहे. तर मला ते मालकांचा मी कॉन्टॅक्ट मिळवला आणि त्यांना भेटलो. आणि तुम्हाला सांगतो, त्यांचं नाव सांगतो, चंदन शेठ गुले म्हणून. एवढे देवासारखे माणूस मला भेटले ते की त्यांनी मला नॉमिनल अल्पदरात ती जागा दिली. एकतर ते म्हणले, अरे तू इथं करतोयस हेच मोठी गोष्ट आहे. म्हणजे ते देवासारखेच माणूस. त्यांनी मला ती नॉमिनल रेटमध्ये जागा दिली आणि त्याच जागेवर मी आत्ताही चालवतोय. बरं. ती जागा भेटायला मला सुरुवातीला खूप अडचण आली. कारण का, तो 150 डब्याचा जो पसारा होता तो उचलून नव्या जागेत न्यायचा म्हटलं तर माणसाला कळवावं लागायचं. बरोबर.
की मी डबे चालवतोय, त्यामुळे मला जागा भेटतच नव्हती. आणि लक्ष्मी रोडला कमर्शियल जागेत येणं म्हणजे खूप आर्थिक अडचण होती, 100. कारण डब्यामध्ये सुरुवातीला तेवढे काही पैसे उरत नव्हते. मग जाग्यांचं डिपॉझिट असेल किंवा ते देण्याची ब्रोकरेज असेल, दलालात मार्फत भेटली तर ते शक्य नव्हतं. बरोबर. मला ही कुठल्याही डिपॉझिट शिवाय, आजही मी त्या जागेचं डिपॉझिट दिलेलं नाही आहे, कुठलंही ब्रोकरेज दिलेलं नाही. डायरेक्ट मला मालकांनी ती जागा दिली आणि अतिशय कमी भाडे. म्हणजे 100 रुपये भाडं जर दुसऱ्या ठिकाणी व्यावसायिक जागेत असेल तर मला ती 50 रुपयात अरे भेटलेली जागा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खूपच मला- तुम्हाला त्यांनी मदत केली. मग खूप मदत केली आणि अजूनही व्यवसायात कुठलीही अडचण आली त्यांची मदत मला चालू असते. कधी कधी असं होतं, एक किस्सा सांगतो. माझे एक मित्र आहेत, खूप चांगलं हॉटेल चालत होतं त्यांचं, ओके. आणि भाड्याच्या जागेमध्येच होतं. तर जे जागा मालक होते त्यांचं हॉटेल चालतंय हे बघून त्यांची नियत बदलली आणि त्यांनी मग भाडं वाढव, इथं काय करतोय तिथं काय करतोय, अगदी अगदी असे अगदी. किस्से होतात. माझ्या बाबतीत पण हा किस्सा आला. हां ह्या मेसला यश भेटल्यानंतर मी जवळच एक चहाची टपरी चालू केली. हां त्या टपरीच्या बाबतीत हेच झालं. तिथंही एवढा धंदा चालवला, कारण कुठलाही व्यवसाय करताना प्रामाणिकपणे आणि सचोटीनं मी करतो, त्यामुळे तिथंही यश भेटलं. आणि तिथं त्या नवीन मालकाकडनं तुम्ही सांगितलेला किस्सा घडला. मला 1 वर्षाच्या आत ती जागा खाली करावी लागली. नवीन चहाची नियत बदलते. नियत बदलते. त्यांनी परत बरेच चहावाले तिथं आणले, पण एकही चालला नाही. म्हणजे म्हणायचं झालं तर खरोखर एखादा जर व्यक्ती चांगला आणि व्यवसाय यालाच जोडून एक मुद्दा सांगतो. माझ्या मेसला भेटलेलं यश बघून त्या जागा भाड्याने मागण्यासाठी आता जे आमचे चालूचे मालक आहेत घुले शेठ, त्यांना कितीतरी विचारायला आली की विजू, म्हणजे मला विजू म्हणतात आमच्या इथं सगळे, विजू देतो त्यापेक्षा आम्ही भाडं वाढवून देतो, ती जागा आम्हाला द्या. पण त्यांनी भाडं वाढवून दिलं तरीही कोणाला ती दिलेली नाही. म्हणजे त्यांना ती आवश्यकताच पडली नाही. बरोबर. ते एकदम तुमची मेहनत आणि तुमची सगळ्या गोष्टी बघून प्रसन्न झाले. येस येस खरोखर सर. आता तुम्ही MPSC UPSC करत होते, येस. तिथून ते हॉटेल मालक होण्याचा संघर्ष कसा वाटतो तुम्हाला? काय काय गोष्टी तुम्हाला अशा वाटतात की बाबा मी विद्यार्थी होतो आणि मी विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे, तुम्ही ते देताय का? पहिला संघर्ष म्हणाल तर मानसिक लेवललाच असतो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याचा. म्हणजे कसं 6-7 वर्ष घालवलेले असतात MPSC मध्ये. बरोबर. यशाच्या जवळ जाऊन परत येणं, परत जवळ जाणं, परत येणं, हा जो झोपाळा चालू असतो त्याच्यावरून उतरावंसंच वाटत नाही. पहिल्यांदा वाटतं चला अजून एक अटेम्प्ट बघूया, अजून एक अटेम्प्ट बघूया. आणि याच्यात असं होतं की मग वय वाढत जातं. आणि त्याच्यात घरात मी मोठा, एक लहान भाऊ, आई वडील वारले होते, घरनंही असं काही म्हणजे शेती वगैरे नव्हतीच त्यावेळेस आम्हाला. त्यामुळं तो संघर्ष पहिला मानसिक लेवलला होता की एक अटेम्प्ट अजून द्यावा की पूर्ण व्यवसायामध्ये उतरावं. बरोबर. मग तिथं मी असं केलं की व्यवसायही चालू ठेवला आणि त्याच्या जोडीला अभ्यासही चालू ठेवला. तर हे दोन्ही कसं शक्य झालं तर मला माझ्या आईमुळे आणि भावामुळे शक्य झालं. कारण एवढे जे घरून डबे यायचे ते पूर्णतः आई बनवायची, भाऊ ते पॅकिंग करायचा, सप्लाय करायचा. मी फक्त काय कोणाचे डबे द्यायचे, कुठे द्यायचे, कसे द्यायचे, मॅनेजमेंट करायचं. हा पहिला संघर्ष होता मानसिक लेवलला की ते पूर्ण बंद अभ्यास करणं, तो बंद केला. त्यानंतर ज्यावेळेस व्यावसायिक जागेत येणं, त्यानंतर भांडवल जुळवणं, ह्या गोष्टी. त्यानंतर भांडवल जुळवल्यानंतर कोरोनाचा खूप मोठा तोटा झाला म्हणता येईल. कारण मेस चालू केल्यानंतर साधारणतः 1 वर्षभरातच कोरोनाची साथ आली होती. त्यावेळेस पूर्णतः 1-1.5 वर्ष व्यवसाय ठप्प होता, सर्व शटर डाऊन होतं. आणि असं वाटलं की आता हे शटर परत उघडेल का नाही. खरोखर. पण मी मालकाकडनं जाता मालकांनीच मला बोलवून घेतलं त्यावेळेस पण, तू कसं करणार आहेस आता पुढं. मी म्हटलं आता मी काहीच बोलू शकत नाही, तुम्ही सांगाल मी तसं करेल. तर त्यांनी मला कोरोना काळात जेवढ्या दिवस हॉटेल बंद होतं 1ही रुपया भाडं घेतलं नाही. आणि त्याच्या पुढेही एक बूस्टर डोस दिला. बूस्टर डोस म्हणजे कसा की इथून पुढं जोपर्यंत तुझी गाडी रुळावर येत नाही तोपर्यंत तू जे ठरलंय भाडं त्यातलंही निम्मच द्यायचं. अरे वा. म्हणजे हे कोणीच करत नाही, कोणीच नाही. तुम्हाला सांगतो ना, माझा जो चहाचा धंदा होता तो कोरोना काळात थकलेल्या भाड्यामुळेच बंद करावा लागला. नवीन तर चालू झालाच नाही. आणि जो चालू धंदा आहे त्याचं भाडं न घेता नवीन चालू केलेल्याचं भाडं निम्म केलं त्यांनी मला. त्यामुळे मी तग धरू शकलो. खरं सांगायचं म्हणजे त्यांचाही खूप मोठा वाटा आहे. म्हणायचं नंदूदादा घुले आणि चंदनशेठ घुले असे दोघं बंधू आहेत, त्यांचा खूप माझ्या आयुष्यामध्ये वाटा आहे, माझ्या व्यावसायिक उभारीमध्ये. आता तुम्ही जो हा मुद्दा सांगितला ना कोरोनाचा, भाडं तुमच्याकडून घेतलं नाही किंवा अर्ध भाडं घेतलं. अर्ध म्हणजे नवीन कोरोना जेव्हा संपला तिथून पुढे पूर्ण देणं अपेक्षित आहे. बरोबर. नवीन चालू केलं त्यातनंही अर्ध, जोपर्यंत. आणि तेही कसं तारखेला नाही, तुला जेव्हा जमेल तेव्हा दे. कारण मेसचा व्यवसायच असा होता की मुलं आज देतो, उद्या देतो, परवा देतो. त्यामुळं तेही असं तारीख बाउंड नाही, तुला जमन तेव्हा दे.
खूपच चांगले विचाराचे मालक आहेत. खरं सांगतो या गोष्टींमुळे चांगले चांगले व्यवसाय बंद पडले, खूप बंद पडले. आणि पुण्यामध्ये म्हणायचं गेलं तर लोक पैशासाठी थांबत नाही. भाड्याच्या जागेमध्ये जर तुम्हाला मालकाचा सपोर्ट नसेल तर तुम्ही तग धरणं खूप अवघड आहे. नाही. आज चांगले चांगले व्यवसाय बंद पडले त्या गोष्टीमुळं. आणि कोरोनामध्ये आहे ना एवढे मोठे मोठे व्यवसाय आहे ना आज झिरो झाले. कारण एवढं भांडवल गुंतवणं प्लस भाडं देणं, मालकाचा सपोर्ट नसणं, ह्या गोष्टींमुळे खरोखर तुम्हाला आहे ना मालकांची खूपच म्हणजे मदत झालेली आहे. त्यामुळं तरी झालेली आहे आणि अजूनही चालू आहे. अजूनही मला ज्यावेळेस काय आर्थिक अडचण येते, भांडवलाची गरज पडते, मी हक्काने त्यांच्याकडे जातो. मी मामा म्हणतो त्यांना, मामा मला अशी अडचण आहे, सरळ हाताने त्यांची मदत असते मला. आता तुम्ही स्वतः स्टुडंट राहिलेले, येस. आता हॉटेल चालवताना तुम्ही काय वेगवेगळे निर्णय घेता बरं, की बाबा हे विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे? तुम्ही स्वतः राहिलेले. आता मुळात पहिली जी सुरुवात केली ती मी मेस आहे. आता दुसरं हॉटेल आहे, आपण त्याच्यावरती नंतर बोलूच. मेस ज्यावेळेस मी सुरुवात केली तर मी गणित बघितलं की साधारणतः चालू केली जेव्हा लॉकडाऊनच्या वेळेचं सांगतोय मी, त्यावेळेस 2600 रुपये महिना अशी मेस होती. म्हणजे एकदा मुलांनी 2600 रुपये भरले महिन्याला की तो महिनाभर जेवू शकत होता. त्याच्यात कधी जेवायला नाही आला तर ते दिवस त्याला वाढवून मिळायचे. तर ते फार काटकसर करावं लागायची मला. म्हणजे एकाच वेळेस क्वालिटीही सांभाळायची, एकाच वेळेस आर्थिक गणितही बसवायचं. आणि मेसचे पैसे असे नाही की तुम्हाला सगळेच येतात असं काही नाही. काही त्यातले मुलं डुबवतात, पण काही जाणीवपूर्वक डुबवतात, काहींची परिस्थिती पण तशी असते. मग ते गणित बसवणं खूप अवघड होतं. पण मला पहिला थोडासा अनुभव होता व्यवसायाचा. अनुभव म्हणजे असा की मी अजून एक मुद्दा की मी साई कृपा का नाव ठेवलं, तर मध्येच जरा बाजूला जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एवढं यश कसं डायरेक्ट भेटलं. मी ज्यावेळेस 11वी-12वीला होतो तेव्हा एका हॉटेलला काम करायचो. त्या हॉटेलचं नाव साई कृपा होतं आणि त्या साई कृपा हॉटेलच्या नावामुळे मी आता माझं पण नाव साई कृपाच ठेवलं. तर तिथला मला थोडासा अनुभव होता त्या हॉटेलचा. बरोबर. त्याच्यावरनं मग मी तो पुढं जे काय अडचणी येत होत्या ते मी टॅकल करायचा प्रयत्न करायचो. म्हणजे जसं की भाजी, आपल्या इथं चौकात जर भाजी घेतली तर ती 10 रुपयाची भाजी मला मार्केट यार्डहून घेतली तर 7-8 रुपयालाच मिळायची. ते पैसे माझे वाचायचे. बरोबर. त्यानंतर गव्हाची क्वालिटी, जो गहू इथून घेतला तर 30 रुपयाला भेटला तर मार्केट यार्डला मला 25ला भेटायचा. बरोबर. सुरुवातीला गहू जर दळायला बाहेर दिला तर किलोला 1 रुपयाला 5 रुपये जायचे. मी त्यासाठी पिठाची गिरण घेतली. म्हणजे त्यासाठी ज्या गोष्टी लागतात ते मी स्वतःच खरेदील्या. कॉस्ट कटिंग जे केलं त्याच्यामुळे मला तेच पैसे क्वालिटीमध्ये टाकता आले. बरोबर. इम्प्रूव्हमेंट झाली. बाकीच्या मेस तिथंही चपाती असते, भात असतो, वरण असतो, भाज्या असतात. माझ्याही मेसला तेच आहेत. फक्त माझ्या मेसची क्वालिटी काय आहे की मी जो कच्चा माल वापरतो खूप चांगल्या प्रतीचा वापरतो आणि तो मी खरेदी सगळा मार्केट यार्डहून करतो. मार्केट यार्डहून केल्यामुळे ते कॉस्ट कटिंग होती. म्हणजे तुम्ही वेगवेगळे डिसिजन घेत राहता जसं तुम्हाला वाटतं की बाबा गरजेचं आहे. डिसिजन असं व्यावसायिक स्वरूपाचं म्हणाल तर ते करावंच लागतं आपल्याला. वेळेनुसार चेंजेस करावेच लागतात. स्टुडंटसाठी परवडणार आणि कमी कॉस्टमध्ये जेवण देणं हे विजन कसं काय तुमच्या डोक्यात आलं? मुळात काय आहे की अख्ख्या महाराष्ट्रातली मुलं आहेत MPSC करण्यामध्ये. स्पर्धा परीक्षा क्षेत्र एवढं वाईड आहे की याच्यात उच्चभ्रू घरातली पण मुलं अभ्यासाला असतात. बरोबर. सालगाडीची मुलंही असतात. बरोबर. अनाथ असतात, अपंग असतात, सगळ्या प्रकारची मुलं असतात. सगळ्यांची आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असते. 100% सगळ्यांची. पण शेवटी अभ्यासाला आल्यावर सगळ्यांचा संघर्ष सेमच असतो. सेमच. अगदी बरोबर. सगळ्यांचा संघर्ष सेम असतो. आणि मला आलेल्या अनुभवातनं असं मला वाटतं की जेवढा डिग्रीला किंवा 11वी-12वीला मुलांनी अभ्यास केलेला असतो त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचा आणि वेगळा अभ्यास हा MPSCला करावा लागतो. आणि तुम्हाला माहिती आहे जसं कष्ट केल्यावर आपलं शरीर थकतं तसं अभ्यासाने मेंदूही थकतो. आणि थकलेल्या मेंदूला मायक्रोन्यूट्रिशनची गरज असते. बरोबर. आणि ती कशातून जाते? आपल्या अन्नातूनच जाते. बरोबर. आणि त्यासाठी काय फार असं महागडं अन्न घ्यायची गरज नाही. हेही मला MPSCच्या अभ्यासातूनच कळालेलं आहे. म्हणजे असे काय माझी याच्यासाठी डॉक्टरची वगैरे झालेली नाही, त्यातूनच कळालेलं आहे मला. तर मग त्यासाठी मी ते आहारात समावेश करतो मुलांच्या. बरोबर. म्हणजे जसं की गहू असेल मी उच्च क्वालिटीचा वापरतो, स्वतः दळतो. स्वतः दळल्यामुळे त्याचे जे पौष्टिक घटक टिकून राहतात, त्यातनं फायबरचं प्रमाण जातं व्यवस्थित. पालेभाज्या देण्याचा मी प्रयत्न करतो जसं जमल तसं. त्याच्यातून वेगवेगळे घटक मिळतात. सोयाबीनची भाजी मी आठवड्यातनं एकदा देतोच. मुलांना बरेचशा आवडते, काहींना आवडत नाही, पण ती गरजेची आहे फायबरमुळे, प्रोटीनमुळे. तर त्या थकलेल्या मेंदूला ह्या गोष्टींची गरज असते. मी त्यामुळे ते गरज असते म्हणजे म्हणण्यापेक्षा तो एक यशाचा मार्गच आहे. मुलांना कळत नाही.
आवडत नाही. गरज हां, मग ते एवढं काय आणि जास्त काय आहे, जास्त नफ्याची अपेक्षाच करायची नाही. माझे असं जगण्याचे विचार असे आहेत की मी एखादी नोकरी केली असती, त्याच्यातनं जर मला जेवढा पगार मिळतोय तेवढं जर यातनं पैसे उरतात तर कशाला जास्त काय करायचंय. मेन म्हणजे लोकांनाही परवडलं पाहिजे, अभ्यासही झाला मोस्टली माझ्याकडे विद्यार्थीच आहेत. हा ना, तेच मुलांना परवडलं पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं की बाबा सगळ्याच घरची मुलं असतात, सगळ्या घरची 100% काय लोक मी मुलांची त्यातनं झालेलो आहे. बरोबर ना, काय मुलांची परिस्थिती इतकी बिकट असते की अक्षरशः काही मुलांना मेसचं पैसे पुढच्या महिन्याचे कसे द्यायचे ह्याची देखील तडजोड करायला लागते. अशी पण मुलं असतात. अशीही काही मुलं असतात की ज्यांना 15-20 हजार रुपये घरून येतात पण मेसची वेळेवर भरत नाहीत. हा, ते दुसरीकडेच खर्च होतात. अशीही मुलं आहेत की संध्याकाळी सिक्युरिटी गार्डचं काम करतात, पगार झाल्या 8 तारखेला 10 तारखेला पगार होतो सिक्युरिटी लाईनमध्ये, पहिलं मेसचे पैसे आणून देतात. बरोबर असतात ना, प्रामाणिक पण काय असतात. काही लोकांचं घरचं खूप चांगलं असतं पण ते पैसे जिथं द्यायचे तिथं न देता दुसरीकडे पण खर्च करतात. बरोबर आहे सर. तुमच्या मेसला जास्त करून विद्यार्थी का येतात असं तुम्हाला का वाटतं? सगळ्यात मेन आहे की विद्यार्थ्यांना विश्वास पटलेला आहे की विजू दादा देतो ते नक्कीच चांगलं देतोय. स्वच्छता, सगळ्यात मेन स्वच्छता. आमच्याकडं ओपन किचन आहे आणि आमच्या किचनवर पाटी नाही आहे की आत येण्यात परवानगी नाही किंवा प्रवेश निषिद्ध अशी पाटी नाही आहे. आमच्याकडं किचनमध्ये कुठल्याही वेळेला परवानगी न देता यायला अलाउड आहे. कधीही येऊ शकता तुम्ही, मेस उघडायच्या आधी येऊ शकता किंवा बंद झाल्यावर येऊ शकता. ओपन किचन आहे त्यामुळे ती स्वच्छता लाईव्ह दिसते, जिथं जेवण बनतं ते लाईव्ह दिसतं. त्यामुळे तो एक विश्वास आहे. क्वालिटी, स्वच्छता आणि रेट हे 3 गोष्टी तुम्ही पकडलेल्या आहेत म्हणून विद्यार्थी जास्त करून. आणि मी पण एका विद्यार्थ्याकडूनच मला हे सजेशन आलं की सरांना पॉडकास्टला बोलवा. आता क्वालिटी, क्वांटिटी, रेट हे 3 गोष्टी मेंटेन करणं किती अवघड आहे? सध्याच्या काळात खूप अवघड आहे. मग कसं तुम्ही नियोजन लावलंय? त्याच्यामध्ये कामगाराचा मोठा इश्यू असतो. बरोबर, खूप मोठा इश्यू असतो. पण याच्यात असं आहे की माझा भाऊच सगळं किचन सांभाळतो, लहान भाऊ. त्यामुळं ते जे वर्करला मला द्यावे लागले असते आता 30-35 हजार रुपये, ते पैसे माझे वाचतात. बरं. त्यानंतर भाज्यांचा विषय, मला रोज नाही म्हणलं तर 60-70 किलो भाज्या लागतात एका दिवसाला. मी त्या पूर्ण मार्केट यार्डवरून घेतो. मार्केटवरून घेतल्यामुळे ज्या इथं 2,000च्या भाज्या होतात ते 1,000 रुपयात मला तिथं मिळून जातात. कमी कॉस्ट होती, ती कमी कॉस्टिंग होती. दुसरी गोष्ट, चपात्या बनवणाऱ्या मावश्या, हा सगळ्यात मेसमध्ये मोठा विषय आहे. तुम्ही कुठल्याही मेसवाल्याला विचारलं काय अडचण आहे तर तो एकच सांगेल की चपात्याला मावशी नाही. आज माझ्याकडे वर्षानुवर्ष त्याच मावश्या असतात. 100% त्या काम सोडून जात नाहीत. काय अडचण आली तरच काम सोडून जात नाहीत. का जात नाहीत? की त्यांना एक विश्वास पटलेला आहे की बाबा इथं वेळेवरती पगार मिळते. बरोबर. सुरुवातीच्या काळात झालं, कुठल्याही व्यवसायामध्ये ते होतं, जेव्हा चालू केलं तेव्हा मागं पुढं. पण आत्ता एकदा घडी बसल्यानंतर वेळेत पगार मिळते किंवा पगारी व्यतिरिक्त काय अडचण आली तरी दादा उभा असतो. त्यामुळे मला तो खंड पडत नाही. आणि आई असते माझी. आत्ता थोडंसं मला मुलगा झाल्यामुळे ती घरी असते बऱ्याच वेळा नातू सांभाळत, पण बऱ्यापैकी ती 90% तिचा वेळ हॉटेलवरच असतो तिचा. त्यामुळे तिचं लक्ष राहतं. कुठल्या गोष्टी नाश होत नाहीत, फेकून द्याव्याशा लागत नाहीत. त्या गोष्टी ते बऱ्यापैकी कॉस्ट कटिंग होती. आणि तुम्हाला सांगितलं जसं की सगळ्यात मेन भाज्या आणि गहू, त्याच्यामध्ये खूप जास्त पैसे लागतात मेसवाल्याला. ते मी पूर्णतः होलसेलमधून घेतो. त्यामुळे कॉस्ट कटिंग होऊन तुम्हाला सगळं. कामगाराचा पगार म्हणजे अख्खं किचन भाऊ सांभाळतो. आणि चपात्यावाली मावशी एखादा दिवस येणार नसेल तर एकाच वेळेस 2 मावशांच्या चपात्या माझी आई एकटी बनवते. त्यामुळे बरेच दोघींना जेवढा स्पीड नसेल बनवायला तेवढी एकटी करते. त्यामुळे ती अडचण माझी येत नाही कधी. आणि मला बंद ठेवावं लागत नाही मेस. बरोबर. आता बऱ्याचशा मेस महिन्यामध्ये 3-4 दिवस बंदच असतात. क्वालिटीमुळे क्वालिटी राहते ते तुमच्या स्वतः. आणि क्वांटिटीचं कसं आहे, कोण 4 चपात्या घेतो, कोण 5 घेतो, पण कोण 2 वालाही आहे. बरोबर. त्यामुळे तो बॅलन्स होऊन जातो 100%. कारण प्रत्येक व्यक्ती काय खाणारा नसतो. क्वालिटीला कच्चा माल वापरला चांगला, भाऊ स्वतः बनवायला असतो, म्हणजे मालकच स्वतः बनवतोय. त्यामुळे क्वालिटी जपली जाते. आणि क्वांटिटी जपायला मन थोडं मोठं ठेवावं लागतं. त्यामुळं मन मोठं असल्यामुळे कुणी किती काय खाल्लं याचं मोजमाप आम्ही करत बसत नाही. आता मी असं ऐकलंय की तुम्ही 150 रुपयाला अनलिमिटेड चिकन थाळी देता. हे कसं मॅनेज करता 150 रुपयाला? आता मुलांचं कसं असतं की नॉनव्हेज आवडतं मुलांना, तर हे 150 रुपयामध्ये अनलिमिटेड चिकन थाळी म्हणा, फिश थाळी म्हणा,
हे कसं काय मॅनेज केलंय तुम्ही? बऱ्याच जणांना वाटतं किंवा बरेच जण आता बाकीचे हॉटेल व्यावसायिक यावर म्हणतील की 150 मध्ये शक्य नाही किंवा देत असेल तर काहीतरी उगाच चुकीच्या पद्धतीने देत असेल. पण हे चुकीची पद्धत आहे का नाही, फक्त त्या दिवशी माझ्यासोबत दिवसभर तुम्ही राहावं आणि तुम्ही सांगावं ही चुकीची पद्धत आहे का किंवा चुकीचा माल वापरतोय का. त्याचं गणित असं आहे की मेसमध्ये प्रत्येक आठवड्याला एकदा नॉनव्हेज द्यावं लागतं. बरोबर. हे द्यावं लागतं म्हणजे ते मी ठरवलेलंच आहे की मी रविवारी आणि बुधवारी देणार. मग रविवारी मी चिकन देतो मुलांना. मग मेसची सरासरी कॉस्टिंग काढली तर मला ते 50 रुपयातच द्यावं लागतं. म्हणजे 3000 रुपये महिन्याला मेस असेल तर तो डब्बा मला 50 रुपयात द्यावा लागतो. बरोबर. आणि त्या दिवशी पुरतं मला काही पैसे उरत नाहीत, ना नफा ना तोटावरती. तो दिवस असतो माझा रविवारचा. मग मी विचार केला मला जर 50 रुपयात तोटा कुठला येत नाही तर हेच मी बाकीच्या कस्टमरसाठी 150 रुपयाला ठेवली तर 100 रुपये माझा नफा आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये अनलिमिटेड हे फक्त चपाती भाकरी आणि रस्सा किंवा राईस असतो. बरोबर. चिकन हे लिमिटेडच असतं शेवटी. बाकीच्या गोष्टी तर आहे बाकीच्या ना, गोष्टी अनलिमिटेड असतात. आणि चिकन हे मेसला बनवतो असं आपण बनवत नाही. टॉप क्वालिटीचं चिकन बनवतो. म्हणजे असे मुलंच म्हणतात ना मला, दादा आपल्याकडचं जे चिकन बनवता तुम्ही की बाकीच्या ज्या थाळ्या आहेत 250-300 रुपयाला त्याला सरस आहे ते. म्हणजे बघायला गेलं तर तुमचा 150 रुपयामध्ये द्यायचं कारण असं असू शकतं की तुमची क्वांटिटी जास्त प्रमाणात आहे. क्वांटिटी जास्त प्रमाणात हा आहे. एक क्वांटिटी खूप म्हणजे महत्त्वाचा मुद्दा. आणि मेसला मी तेवढ्या मेसमध्ये ते आहे ना 150 रुपयाचं, मी तेवढ्या रविवार पुरतच असतं माझ्याकडे. इतर दिवशी बाकीच्या मग वेजच असतं. ते 150 रुपयामध्ये परवडतं. चांगलं परवडतं. म्हणजे 150 मध्ये पण कोणाला द्यायचे असेल तर बल्क मध्ये असेल तर बल्कमध्ये देऊ शकता. नाही असं सिंगल मुलगा जरी जेवायला आला तरी तोच रेट असतो. तरी पण तोच रेट असतो. बर ठीक आहे. तर 250 मध्ये पण पॉसिबल आहे चिकन थाळी. आता काय चिकन सोडतं बाकी सगळं 250 किंवा 250-300 जी थाळी त्याचं आणि माझं कम्पेअर करायला गेलं तर फरक फक्त डेकोरेशनचा राहतो. जे थाळीला डेकोरेटिव्ह केलेलं असतं की तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, चिकन, आळणी भात वगैरे वगैरे ह्या गोष्टी त्यात नसतात. चिकन फ्राय असतो, रस्सा असतो, राईस असतो, चपाती असते. जे बेस असतो मेन थाळीचा तो सगळं असतं. बरं. तर मी तुमच्याबद्दल असं देखील ऐकलंय की तुम्ही नवनवीन ऑफर्स देत असता विद्यार्थ्यांसाठी, हे खरं आहे का? हो. ऑफर नेहमी कशा ऑफर्स असतात? ऑफर म्हणजे आता समजा आता नवीन एक मी हॉटेल मागच्या 4 दिवसापूर्वीच ओपन केलेलं आहे. आता आपल्या मेसच्या पुढच्याच बाजूला 100 मीटर अंतरावरती. तर ओपनिंग ऑफर अशी ठेवली होती की 100 रुपयामध्ये बिर्याणी, 100 रुपयामध्ये 150 रुपयामध्ये चिकन थाळी अनलिमिटेड आणि बिर्याणी 100 रुपयामध्ये. हो. मच्छी थाळी होते. मी इंदापूर भिगवण भागातला असल्यामुळं मी मासे तिकडून मागवतो डायरेक्ट, त्यामुळे मला ते स्वस्त पडतात. त्यामुळे ती थाळीचा रेट तो लावला होता. कुठला सण असेल, प्रजासत्ताक दिन असेल, स्वातंत्र्य दिन असेल तर वेगवेगळे ऑफर चालू असतात. म्हणजे जसा दिवस तशी ऑफर. येस. कंटिन्यू ऑफर्स चेंज होत राहतात, येत राहतात, जात राहतात. हे डोक्यात कसं काय विचार आला की आपण असं केलं पाहिजे ऑफर्स वगैरे? बघतो आता सोशल मीडियाचा एवढा प्रभाव आहे सध्या. वेगवेगळ्या रील्स आपण बघतो, वेगवेगळ्या हॉटेलच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी बघतो. तर त्यावेळेस करावं लागतं असं काहीतरी. पण ते अगदी दर्जामध्ये मोडतोड करून मी काही करत नाही. क्वालिटी आहे तीच मेंटेन असते. असं म्हणतात की ऑफर आली की मग क्वालिटी डाऊन खराब होते, पण असं काही नसते. आमचं क्वालिटी तीच असते पण ऑफर असते. आता सपोज एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याकडे मेस लावायची तर त्याचा तुम्ही ॲडव्हान्स किती घेता? आता ॲडव्हान्स मेसचं कसं आहे 100%च आपण नियम ठेवलेला आहे की पूर्ण ॲडव्हान्स भरायचा. पण तो 100% मुलांकडून पाळला जात नाही. काही देतात, काही देत नाहीत. काही निम्मा देतात, कालांतराने निम्मा देतात 15 दिवसानंतर. काही पुढचा देतच नाहीत. मेसमध्ये खूप होतं असं. नियम तरी 100%च आहे पण थोडंफार तुम्ही ऍडजस्टमेंट तेवढी लवचिकता ठेवावं लागतं. कारण कसं विद्यार्थी गरीब पण असतात, त्यांना थोडंफार तुम्हाला लगेच बघता कळत असेल की परिस्थिती काय एखाद्याची. काही मुलं पर्सनली येऊन मला भेटतात की अशी परिस्थिती आहे, काय त्यात करता येईल. मी देतो त्यांना. अशी बरीचशी मुलं आहेत. म्हणजे मदत करताय. काही दुसऱ्या मुलांना सुचवतात की यांची जरा परिस्थिती थोडी आर्थिक परिस्थिती एवढी नाहीये तर मी तिथं नफावरचा सोडून देतो. तसाही काही मेसमध्ये 3000 पूर्ण 1500 नफा नसतो. 500-700 रुपये आपले असतात. 2200 रुपये परत त्याच मुलांवरती खर्च करावा लागतो. मग पूर्ण मी साधारणतः नफा पूर्ण सोडून आई या किमतीमध्ये त्यांना देत राहतो. आता असे किस्से होतात, एखाद्याने सपोज मेस लावली, त्याला आवडलं नाही जेवण, तर काय मेसवाले म्हणतात तू पूर्ण ॲडव्हान्स दिलेला आहे, मी आता तुला रिटर्न पैसे देऊ शकत नाही, तू महिनाभर जेवण कर, नाही तर काय कर. आता आपल्या इथं जर असा एखादा किस्सा घडला तर तुम्ही त्या विद्यार्थ्याचे पैसे रिटर्न करता का तुम्ही म्हणता नाही आता तू एकदा दिलेत विषय संपला? तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल की 10 वर्षात एकही केस अशी झाली नाही की मला मेस आवडली नाही म्हणून पैसे परत द्या किंवा एखाद्याला गावाकडे जायचे
एकही जण नाही की पैसे मेस आवडली नाही म्हणून परत द्या. असे किस्से बरेच घडतात की पैसे परत द्या, की कोणी तात्पुरती रूम इथं घेतलेली असते, पण त्यानंतर त्याचा एरिया चेंज होतो, त्याला येणं शक्य होत नाही, किंवा काही जणांना गावी जावं लागतं सडनली, काही जणांचा मेडिकल प्रॉब्लेम येतो, आपण 100% रिफंड देतो. तुम्ही जे खाल्लंय तेवढ्याचे कट करून त्याला रिटर्न देता समजा असताल. त्याचे महिन्यामध्ये 20-25 दिवस भरले असतील, उरलेले 4-5 दिवसाचे आपण परत देतो. त्याचे अगदी 5-6 दिवस झाले असतील तर थाळीप्रमाणे आपण ते पैसे कट करतो, 80 रुपये 90 रुपये, आणि बाकीचे पैसे त्यांना परत देऊन टाकतो. आता मी हा तुम्हाला प्रश्न का विचारला की माझा एक मित्र आहे पुण्यामध्ये, अभ्यास करत होता, ओके शिकत होता, तर त्यांनी एका ठिकाणी मेस लावली, अशीच त्या मेसचं नाव नाही माहिती. ओके तर त्यांनी पूर्ण ॲडव्हान्स दिला, पण त्याला काही तिथली क्वालिटी जमली नाही. तो म्हणला सर मला पैसे रिटर्न द्या, मला काही जमत नाही तुमचं जेवण. तर ते मेसवाला म्हणला आज देतो उद्या देतो, त्याला असा खेळवायला लागला. ओके तर त्यांनी अक्षरशः त्याला जेव्हा म्हणला मी तुझ्या नावाची पोलीस कंप्लेंट करेल, तेव्हाच त्या व्यक्तीने पैसे, खूप केसेस होतात, खूप असं होतंय. त्यामुळे मी तुम्हाला असं होतंय का तुमच्या निदर्शनात? खूप होतं. मला मुलं येऊन सांगतात दादा अहो काय आम्ही तिथं मेस लावली त्या ठिकाणी आणि काही जेवण पचतच नाहीये, जेवण आवडतच नाहीये, तर ते आता पैसे परत देत नाहीये, किंवा बदलीही तिथं चालत नाही. आपल्याकडे सगळे पैसे परत हवे, पैसे परत घ्या, किंवा तुमच्या बदली दुसरा मेंबर देताय, मेंबर द्या. पण 10 वर्षात असं अजून झालेलं नाही. म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे की जेवण आवडलं नाही म्हणून पैसे परत द्या. बरोबर, अजिबातच झालं नाही. किंवा मेसला एखादा मेंबर किती दिवस टिकतो? साधारणतः 4 महिने 5 महिने, त्याला कंटाळा येतो तेच खाऊन. पण माझ्याकडे असं आहे की 8-8 वर्ष मुलं जेवतात, 8-8 वर्ष जेवणारी मेस आहे, कंटाळाच येत नाही मेस जेवणाचा. म्हणजे मी आता ही मार्केटिंग करत नाहीये, पण खरी गोष्ट आहे ती सांगतो. येतो मी जेवायला, येतो ना एक दिवशी, न सांगता जेवायला, न सांगता या कारण अजिबातच कंटाळा येत नाही जेवणाचा आमच्या इथं. आता माझं पण एक छोटंसं हॉटेल आहे. आता माझ्यावरूनच सांगतो तुम्हाला की मेस लाईन मध्ये म्हणजे आपलं लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे. ओके. आपण मुलांना आपल्या इथूनच डबे प्रोव्हाइड करतो. तर आठवड्याला आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळं असतो नाही का मेनू. तर तुमचे कसं मेनूचं कसं नियोजन असतं? मेनूचं भाज्या आहेत ना आपल्या, सकाळी 2 असतात भाज्या, संध्याकाळी 2 भाज्या असतात. नाही भाज्या तुम्ही असतात पण चेंजेस असतात भाज्यामध्ये, कोणत्या दिवसाला कोणत्या भाज्या असं ठरवलं असेल? आठवड्यामध्ये एक समजा सोमवारी भाजी झाली बटाट्याची असेल तर तिला रस्सा भाजी, तर तिला सोमवारच लागतो दुसरा यायला. बरोबर, मध्ये मंगळवार बुधवार होत नाही. झाली तर सुक्की वगैरे होईल. म्हणजे भाज्याचं रिपिटेशन हे आठवडाभर होतच नाही. 2 दिवस तर नॉनव्हेज मध्ये जातात, बुधवारची संध्याकाळ, रविवारची सकाळ. ते खूप महत्वाचं आहे. कारण कसं असतं एखादी गोष्ट जर आपण सारखंच रिपीट करतोय तर मुलं बोर होऊन जातात. म्हणजे मेसमध्ये न आवडणाऱ्या भाज्या आहेत मुलांना, कोबी, भोपळा किंवा सोयाबीन, ह्या जनरली मुलांना आवडत नाहीत, पण आमच्याकडे ते आवडीनं खाल्ल्या जातात. क्वालिटी तुम्ही जपली ना. मेन म्हणजे तुमच्याकडं मुलं येतात ह्याचं कारण हेच आहे की तुम्ही घरच्या जेवणासारखं जेवण देताय. कारण आम्ही घरी हार्डली आठवड्यातनं 1-2 वेळा जेवत असो, नाही तर आमचंही जेवण मेसवरच असतं. आता अशा कंप्लेंट असतात बघा काही लोकांच्या, आपण कितीही चांगलं दिलं तरी पण ते म्हणणार नाहीच, असतात अशा. आता मी म्हणतोय ना तुम्हाला, एखाद्या पुढे तुम्ही जीव जरी काढला ना तर तो व्यक्ती म्हणणारच असतात. सर असं नाही, म्हणजे अशा कंप्लेंट येतात. हो असतात. एखादा मुलं, आणि एक आता समजा 250 मुलं आहेत माझ्याकडे एका वेळेस, एकच मुलगा असतो त्यालाच वारंवार कच्ची चपाती जाते, दुसऱ्या कोणालाच कच्ची चपाती नसते, तोच म्हणतो कच्ची चपाती. एकच मुलगा असतो की जो भाजीतला मसाला बाजूला काढेल आणि फक्त ती भाजीच खाल्ली जाईल त्याच्याकडनं. म्हणजे एक काय म्हणतात त्याला, ती तक्रार करत नाहीत ते, पण ते वागणुकीतनं दाखवतात त्यांच्या. बरोबर, आपण दुर्लक्ष करायचं अशा वेळेस, लक्ष देत नाही. बरं, आता आपण जे मेस चालवत आहे ते डबे तुम्ही घरपोच करता का? काय व्हायचं की मी आता ते बंद केले घरपोच करण्याचं. त्याचं कारण असं आहे की डबे वेगवेगळ्या ठिकाणी असतात. बरोबर, 2 या ठिकाणी 2 त्या ठिकाणी, मग ते पोहोचवणं, डबे रिटर्न भेटत नाहीत. 100 डबे खूप हरवले जातात. खरोखर आपण, आणि त्याची जबाबदारी मुलं घेत नाहीत. नाही, डब्यामध्ये जे जेवण देतो त्या जेवणाची कॉस्टिंग असते 50 रुपये, पण तो डब्बा असतो 300 रुपयाचा. बरोबर, आणि महिन्यामध्ये माझे 30 डबे तरी हरवतात. त्यापेक्षा असे डबे भरून ठेवतो, येऊन घेऊन जावा आणि परत आणून नाही आणून दिला की त्यामुळे ती जबाबदारी राहते मुलांची. बरोबर, नाही आणून दिला की सरळ मग 300. आतापर्यंत कमीत कमी मी 1000 डबे माझे हरवले असतील. ते तुम्हाला खोटं वाटते? 1000 10 वर्षामध्ये. अशा पण कंप्लेंट येतात की आज भाजी खराब आहे, वास मारते, भात शिजला नाही, चपाती कच्ची. नाही, असं कधीच नाही झालं. 10 वर्षात कधी झालं नाही, असं नाही, कधीच नाही झालं. कारण आमच्याकडे येतात कधीच नाही. भाजी कारण मुळात काय आहे
की आमच्याकडे जेवण उरतच नाही. भाजी खराब होण्याचा मुद्दा कधी असतो, ज्यावेळेस तुम्ही शिळं वगैरे काय देता, आजचं उद्याचे. आमच्याकडे मुळात शिळं काय उरतच नाही, म्हणजे रात्री जेवणच संपतं, त्यामुळे उद्या ते देण्याचा विषयच नाही. काही जण जाणीवपूर्वक करतात असं वाटतं का कधी कधी? एखाद दोन केस असतात अशा पण की खराब आली. हा खराब म्हणजे कसं, समजा चपातीला बदली एखाद्या दिवशी मावशी आली, नवीन रेग्युलर आपली मावशी असेल नेहमीची रुटीन मधली, ती नसेल आणि त्याच्या ठिकाणी दुसरी तात्पुरती बाई आली एखादी, तर त्या मावशीकडनं ते व्यवस्थित बनवलं जात नाही ती चपाती, तर होतं असं. किंवा बघा मार्च एप्रिलमध्ये गव्हाचा सीझन असतो, पंजाब UP भागामध्ये गव्हाची कटिंग चालू असते, नवीन गहू येतो मार्केटमध्ये, नवीन गहू आला तर ती चपाती कडक येते. मग आणि आमच्या चपातीची क्वालिटी एवढी चांगली आहे की थोडा जरी फरक आला मुलांना लगेच कळतो, लगेच खाणाऱ्या मुलं लगेच वाटतं. मग ती तक्रार असते. किंवा कधी कधी मावशी नसेल तर पार्सल आणावं लागतात बाहेरून चपात्या विकत. बरोबर, त्यावेळेस एक कंप्लेंट ते परवडत नाहीत, महाग असतात आपल्या मेसपेक्षा, पण पर्याय नसतो. मग ती एक तक्रार असते की दादा पार्सल किती दिवस तुम्ही देणार आहेत अजून, बाहेरच्या चपात्या जरा थोडंसं बघा ना लवकर. ते पर्याय नसतो. बरोबर. कारण मावशीने जर 8 दिवस चालले म्हणून सांगून चालले, घरचं कार्य वगैरे असेल तर 8 दिवस आपल्याला ते ऍडजस्ट करावंच लागतं तेवढं. बरोबर, ते राहतच. बरं, कधी हॉटेल म्हणजे आपल्या मेसमध्ये एखाद्या विद्यार्थ्यासोबत वादविवाद झालाय का? बऱ्याच वेळा होतो. कशावर? बऱ्याच वेळा होतो. याच्या पैशामुळं नाही होत, पण खोटारडेपणामुळे होतो. काय म्हणजे एक मुलगा, गर्दी माझ्याकडे खूप असते, एक मुलगा माझ्याकडे बऱ्याच वेळा जेवायला यायचा, दिसायचा रोज, आणि त्याच्यासोबत 4-5 मित्र पण असायचे. आणि तो पेमेंट केल्याचं मला असं दाखवायचं लांबून गर्दीत, दादा पेमेंट झालं. आणि माझ्याकडे तेव्हा तो साऊंड बॉक्स नव्हता, त्यामुळे आवाज येत नव्हता सुरुवातीच्या काळात मीच्या. तर त्याच्यावरती पेमेंट सक्सेसफुल म्हणून दिसायचं, हॉटेल साई कृपा पेड एवढे एवढे रुपये सगळं दिसायचं. हा, आणि मला ते 4-5व्या वेळेस कळलं, अरे आहे माझ्याकडे तो करतोय पण माझ्याकडे पैसे येतच नाहीयेत. बरोबर. मग मी त्याचा सापळा लावला. सापळा म्हणजे तो जिथून पेमेंट करायला उभा होता त्याच्या मागच माझा एक 6 फूट उंचीचा मित्र उभा होता, गणेश कापशे म्हणून. त्याला म्हटलं याच्यावर लक्ष ठेवतो, होतंय का. तर तो सापडला आम्हाला. असं होतं. मग अशा वेळेस पारा चढतो. पारा का चढतो की जेवण आपण एवढं नॉमिनल रेटमध्ये देतो, एवढं चांगलं देतो. त्यावेळेस तर माझी 60 का 70 रुपयाला थाळी होती. एवढ्या कमी ह्याच्यात देऊन पण जर असा फ्रॉड होत असेल, आणि तो काय करायचा, ते 4-5 मित्रांना जेवायला आणायचा, त्यांना म्हणायचा आपण सगळे वेगवेगळे पेमेंट करण्यापेक्षा तुम्ही माझ्या ह्याच्यावर करा आणि मी एकटा पेड करतो. बरोबर. म्हणजे तो सगळ्याचे पैसे गोळा करायचा. कॅश जेवायचे का रोजचे रोज? कॅश जेवायचे. कॅश जेवायचे. आणि मग ते असं व्हायचं. किंवा काही सुट्ट्यांवरनं वाद होतात. सुट्ट्यावरनं म्हणजे की बाबा काही मेस डिसेंबरमध्ये लावतात, 2.5-3 महिने गावी जातात. आता फेब्रुवारीत येऊन म्हणतात माझे तेव्हाचे 5 दिवस राहिलेले. कसं लक्षात राहणार? लक्षात. आणि दुसरी गोष्ट, तो खरं जरी बोलत असला पण तेव्हाचे मार्केट रेट, तेव्हाचे भाज्यांचे रेट, तेव्हाचा कामगारांचा पगार फरक पडत असतो. बरोबर. छोट्या मोठ्या गोष्टी चालूच असतात. किंवा न सांगता सुट्ट्या मारणं जेवणामध्ये. जेवण तर तयार असतं. तर समजा तुम्ही 10 जणांनी माझ्याकडे मेस लावली, 10 जण जेवायला येणारे गृहीत पकडून मी भाज्या बनवलेल्या असतात. बरोबर. तेवढं मी भाजी सकाळी आणलेली असते, कामगार हायर केलेले असतात, आणि अचानक सुट्टी मारायची, जेवायलाच यायचं नाही. मग ते अन्न वाया जात नाही, पण शेवटी ती कॉस्टिंग तर त्याची लागलेली असते. बरोबर ना. ते परत कुठं तुम्ही देणार? आणि असंही नाही की परत तीच भाजी गरम करून तुम्ही सांगून जावा. मला मी सगळ्यांना काय सांगितलंय, मला एक टेक्स्ट मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज करा, आपण तो सकाळी टॅली करतो. बाबा आज 250 पैकी 20 जण जेवायला येणार नाहीत, त्या पट्टीमध्ये जेवण कमी बनवतो आपण. बरोबर. तर ते होतं असं. छोटे मोठे विषय चालूच असतात, होतात. आता कधी असं होतं का की एखाद्याने बाबा आपल्याला बोलबच्चन दिलं आणि आपण त्याचं ऐकलं आणि न ॲडव्हान्स घेता आपण त्याची मेस चालू केली आणि त्यांनी पैसे बुडवले, असे किस्से होतात? असा एखादा किस्सा म्हणजे एक विद्यार्थी होता, महिनाभर जेवला, रोज इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचा, मैत्री केली चांगली. दिवाळी आली, मला म्हटलं दादा दिवाळीला जायला ट्रॅव्हल्सवाल्याने तिकीट खूप वाढवलेत, तिकिटाचे पैसे मला देता का, मी आल्यानंतर तुमचे मेसचे आणि ते दोन्ही परत देईल. आता रोज ज्याच्यासोबत चहा पितोय, नाश्ता करतोय, म्हणलं देईल परत आल्यानंतर. बरोबर. तो घेऊन गेला. असे खूप किस्से आहेत की मजेशीर किस्से आहेत बरेचसे. म्हणजे गेला तर आलाच नाही. काही अचानक काय कारण सांगतात बरं? आणखी काही कारण सांगतात मोस्टली की पैसे बुडवण्याची कारण. पहिली गोष्ट, फोनच उचलत नाहीत. आपल्याकडे दुसरा काही मार्ग नसतो, फक्त मोबाईल असतो. बरोबर. कॉल रिसिव्ह करत नाहीत. तिथंच विषय थांबला. आपण काय करणार? कधीतरी मी गाडीवर कुठं चाललेलो असलो, पुढच्या मागच्या चौकात चहा पिताना, नाश्ता करताना दिसतो, पण तो एकटा नसतो, मित्रांसोबत असतो किंवा मैत्रिणीसोबत असतो. त्यावेळी जाता जाता फक्त मी त्याला आवाज देऊन जातो, पाटील जरा हॉटेलवर येऊन जावा, नेते जरा हॉटेलवर येऊन जावा, मालक जरा मेसवरती येऊन जावा. त्याला हिंट पोचून जाते.
येतात का? पण मी तिथं नाही मागत कधी रस्त्यात, बरोबर. कारण सोबत असतं कोण ना कोण. वाईट वाटते त्या गोष्टी मुलांना की यार तुम्ही 4 चौघात मला पैसे मागताय, मी काय पळून मागितले. चाललोय का? बरं ते आपण रेग्युलर मेचचे नाही मागत, ते कधीतरी मागचं पेंडिंग असतं. बरोबर. तर काही देतात काही नाही देत, पण गळती बरीच आहे. पैसे बुडवण्याचं प्रमाण मेसमध्ये बरंच आहे. सोडून देता मग जास्त हेडॅक काय करणार? आता मेस व्यवसायात म्हणा किंवा हॉटेल व्यवसायामध्ये एखाद्यावर पैशाच्या बाबतीत विश्वास ठेवणं योग्य आहे का चुकीचं आहे? आता कसं आहे, 2 मुद्दे आहेत त्याला. पहिला असं आहे की ॲज अ व्यवसाय तुम्हाला टिकवायचा असेल, वाढवायचा असेल, तर तुम्ही रोखीनं पैसे घेतलेच पाहिजेत. त्याला पर्यायच नाही, कारण तेच पैसे तुम्ही मालासाठी, पगारीसाठी, भाड्यासाठी वापरत असता. बरोबर. पण एक कुठंतरी काही मुलांना खरंच त्या वेळेला देणं शक्य नसतं. समजा तुम्हाला आज मेस लावायची, जेवायचे, पण तुमच्याकडे 8 दिवसानंतर येणार आहेत, हा तुम्हाला तो विश्वास पटवून देतो किंवा काही प्रूफ देतो. अशा वेळेस विश्वासही ठेवावा लागतो. काही मुलं जॉब करणारे असतात, त्यांची सॅलरी अमक्या अमक्या तारखेला येणार असते, तर अशा वेळेस विश्वास ठेवून पण राहावं लागतं. पण धोका आहे का? घडतो. आता तुम्ही सांगितलं की एवढ्या लोकांनी पैसे बुडवले, तरी पण विश्वास ठेवता का तुम्ही? ठेवावा लागतो, पर्याय नसतं त्याला. व्यवसाय त्याला पर्याय करायचा. नसतं ठेवावं. काही जेन्युइन कारण असतात. बरोबर. आणि विद्यार्थ्यांचे येतात जनरली पैसे घरून. आता ज्यांचे पालक नोकरदार वगैरे आहेत, त्यांच्याकडे बॅलन्स चांगला आहे, ते वेळच्या वेळेला पाठवतात. पण काहींची परिस्थिती आर्थिक नाजूक असते, घरनंच वेळेवर येत नाही, किंवा घरी काहीतरी अशी अडचण आलेली असते की ते नाहीत पैसे पाठवू शकत, लेट होतं. मग अशा वेळेस करावं लागतं आपल्याला. आता एवढ्या दिवस तुम्ही व्यवसाय करताय, तुमच्या लक्षात येतच असेल ना की बाबा हा फ्रॉड आहे का योग्य आहे? हो, नक्की येतं. माणसं तर आता तुम्ही नक्की ओळखायला येतं, शिकला असता. नक्की लगेच कळतो लगेच. हा मुलगा बुडवणार. पैसे देणार का बुडवणार. असून न देणारी पण मुलं आहेत. काही काहींकडे खरंच त्यावेळेस नसतात देण्यासारखे, तर आपण करतो ऍडजस्ट ते. बरोबर. आणि काही मुलं असे पण असतात की फक्त आपल्याला खायचंय आणि पैसे बुडवायचे म्हणूनच आलेले असतात. हो, आणि लय विश्वासात बसायचं आणि मग नंतरून जे करायचं ते करणारच करतात. पण शेवटी व्यवसाय आहे, सवय लागलेली असते त्यांना. त्या एका ठिकाणी फायदा घ्यायचा सवय लागलेली असते. सोडून द्यायचं आपण बी नाही एवढं मनावर घ्यायचं. असतात पैसे लय काहींची उडतात. मेस संपलेली असती तरी पुढे चालू ठेवायची 4-5 दिवस. काहींचं एक टायमाची मेस असते, नकळत 2 वेळा जेवण जायचं, असे असतं. आता काही विद्यार्थी असे पण असतात की परिस्थिती खूपच गरीब असते, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही मदत करता का? हो, असे किती किस्से आहेत? आणि खूप आहेत. एखादा किस्सा मदत म्हणजे आर्थिक स्वरूपात तर आपण आर्थिक करत स्वरूपात नाही, पण पण एखाद्याला खरंच नाही त्याच्याकडे पैसे, बाबा तो बोलला की एक माझ्या शेजारीचे एक अभ्यासिक आहे, तिथं एक मुलगा मित्रच आहे माझा, तो एका मुलीला घेऊन आला की म्हणला दादा हिची परिस्थिती खरंच जेन्युइनली आर्थिक थोडीशी नाजूक आहे. म्हणलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी म्हटलं तुला जमेन तेवढे भर. जमेन तेवढे भर. मग ते अगदी निम्मेच पैसे भरत होते, वेळच्या वेळेला भरत होते, निम्मे भरायची. म्हणजे अक्षरशः मुलींना एकतर मेसच कमी माझ्याकडे, मुलांची आता 3200 असेल तर मुलींची 2400. तर त्यावेळेस त्यातले पण निम्मे म्हणजे 1200 रुपयात 2 वेळ जेवण. काही मुलं येतात की 3-4 आम्ही, काहीतरी कमी करा, तशा वेळेसही कमी करतो. बरं, असं कंपॅरिझन केलं आपण मुलांचं आणि मुलीचं, मुलं किंवा मुली दोन्हींपैकी पैसे बुडवण्याचं प्रमाण कोणाचं जास्त आहे? मुलांचं जास्त आहे. मुलांचं खूपच जास्त आहे मुलींपेक्षा. मुलींचं खूप कमी. मुली खूप काटेकोर असतात. आले की पहिल्यांदा पैसे देऊन आपल्या टाकणार. नियोजनात असतात, त्यांचं बजेट बनलेलं असतं. मी एवढ्या सुट्ट्या घेतल्यात तर मी एवढ्या सुट्ट्या घेतल्यात. मुलांचं कसं 5 घेतल्या असल्या तर 6 सांगायच्या, 6 घेतल्या असत्या तर 7. बाकीच्या मेसमध्ये रेकॉर्ड असतं ते सगळं, किती सुट्ट्या घेतल्या, काय घेतल्या. आपण तसं फक्त मेसेजवरती मेंटेन ठेवतो किंवा जाताना सुट्टीवर एक मेसेज करा, परत आल्यावर एकदा मेसेज करा. तुम्हाला असं वाटत नाही का, हे बरेच किस्से होतात की बाबा मी 4 दिवस जेवलो किंवा 5 दिवस जेवलो, ह्याच्यासाठी एखादा तुम्ही माणूस ठेवला पाहिजे किंवा स्वतः कम्प्युटर वगैरे मॅनेज केलं पाहिजे सगळं? एक त्यासाठी ऍप डेव्हलप करणाऱ्या कंपनीशी भेटलो. त्यासाठी मी ऍप बनवतोय, त्यांच्या पेड केलंय, तर ऍप मेसचं बनवतोय. त्याच्यामध्ये ते मेंटेन राहील पूर्ण. त्याने काय होईल की जे लोक खरं आहे ते खरंच राहणार, खोटं बोलतात त्याला ते लगेच मी पकडता ऍपमध्ये असं टाकलेलं आहे की तुम्ही आलं की थंब करायचं त्याच्यावरती, त्यात तुमचं कुपन निघेल. बरोबर. आणि 56 थंब द्यायचे प्रत्येकाला. 56 वेळा तुम्ही थंब करू शकता महिन्यात. एकदा तुमची व्हॅलिडिटी संपली तर कुपनच निघणार नाही. त्यामुळे सुट्ट्या मोजत बसायचा वेळ वाचल, म्हणजे तोही आर्ग्युमेंट करू शकणार नाही आणि माझ्याकडे मेंटेन ठेवायची. तुम्हाला हिशोबासाठी गोंधळ होणार, सगळं एकदम क्लिअर होऊन जाईल. बरं, असे काही विद्यार्थी आहेत का ज्यांनी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे आणि तुम्ही न ॲडव्हान्स घेता मेस चालू केली आणि नंतरून ते लोकांनी परत पैसे दिले, असे काही प्रामाणिक विद्यार्थी भेटतात का? हो, खूप भेटतात. खूप करतात भेटतात की मेस लावतात, दादा मी 8 दिवसांनी देतो पैसे,
आणि नाव वगैरे लिहिलेलं असतं रजिस्टरला. आणि 4-5 दिवसांनी तो यायचाच बंद होतो. आपल्याला वाटतं अरे हा याच्या उगाच आपण विश्वास ठेवला आणि फसवलं आपल्याला. बरोबर. पण 6-7 किंवा 8 दिवसांनी त्याचा फोन येतो, दादा मी असा आहे XYZ, माझी तुमच्याकडे मेस होती, मी पैसे भरले नव्हते, पण अचानक मला काही कारणामुळं गावी यावं लागलं किंवा दुसऱ्या जागी जावं लागलं, तर तुमचे किती पैसे झालेत मला सांगता का, मी फोन पे करते. आणि ते पाठवून देतात. तो चेहराही ते वाटवत नाही की कोण बोलतंय काय बोलतंय, ते पण येतात, असतात प्रामाणिक. येतात. बरोबर. आता ही मेस फक्त बिझनेस नसून सेवा आहे असं तुम्हाला वाटतं का? आपण सेवा करतोय बाबा. मला बऱ्याच वेळा फील येतो. काय वाटतं मला आतून, काय वाटतं बरं? कारण का की मी खरेदीसाठी गेलो तर मी कधीच 2 नंबरचा माल खरेदी करत नाही. त्यावेळेस तो फील येतो मी ही सेवाच करतोय. बरोबर, अगदी बरोबर. कधीच म्हणजे आजपर्यंत केलं नाही कधी. सगळा टॉप क्वालिटीचा माल वापरतो. त्यावेळेस वाटतं मी ही सेवाच करतोय. किंवा कितीही अडचण काय आली तरी मी मेस बंद ठेवत नाही, किती ॲट द मोस्ट. त्यावेळेस वाटतं अरे सेवाच चाललंय. घरात काय अडचण येऊ द्या, फॅमिली मेंबरला काय प्रॉब्लेम येऊ द्या, तरी माझी मेस चालू असते. एखादा दिवस, वर्षातून एखादा दिवस बंद असते वर्षातून. बाकीच्या मेस महिन्यातून 4-4 वेळा बंद असतात. बरोबर. परत अजून चांगलं खायला देणं, स्वच्छता म्हणजे तुम्ही येऊन बघू शकता की झुरळ वगैरे जे साधारणतः हॉटेल व्यवसायाला अडचणी असतात ते आमच्याकडे शोधून पण सापडत नाही. एकदम हायजीन आहे सगळं. एकदम हायजीन. परत डीप क्लिनिंग आमचं असतं आठवड्याला. दुसरी गोष्ट अजून की हे जे आहे भाज्याचं तर मी तुम्हाला सांगितलं टॉप क्वालिटीचं वापरतोच. शिळं आम्ही कधी काही देत नाही. बरोबर. कधी काय उरतच नाही. आजचं उद्या मेसला बऱ्याचशा प्रॉब्लेम असतो. तो ग्रेव्ही आम्ही रोजची रोज बनवतो. म्हणजे असं आठवड्याला बनवत नाही अजिबात. रोजची रोज बी 2 वेळा, सकाळची सकाळी, संध्याकाळची संध्याकाळी. किती लोकांचं जेवण बनवतो? 500 लोकांचं रोज जेवण बनतं. डे नाईट. हो, किंवा त्यापेक्षा जास्तच. ग्रेव्हीचा असा विषय आहे की रोज जेवणारी मुलं आहेत आपल्याकडे वर्षानुवर्ष. त्यांना पित्ताचा त्रास नको व्हायला, त्यामुळे आम्ही ग्रेव्ही रोजची रोज बनवतो. तो त्रास आहे आम्हाला, त्यामुळे मेस लेट चालू होते आमची अर्धा तास. मुलं म्हणतात दादा 11ला चालू करा, 10:30ला चालू करा, पण ते ह्याच्यामुळे शक्य होत नाही. मी जर 8 दिवसाची ग्रेव्ही आधीच बनवून ठेवली आणि त्यालाच फक्त फ्राय करून भाजी बनवली तर ते 10 मिनिटात भाजी तयार होईल. बरोबर, अगदी बरोबर. पण त्याने तुम्ही 8 दिवसात तुम्हाला पित्ताचा त्रास चालू होईल, ॲसिडिटी होईल. बरोबर. ते न करता आम्ही रोजची सकाळी वेगळी, संध्याकाळी वेगळी. स्टाफ किती लोकांचा आहे आपल्या हॉटेल? स्टाफ आता 9 लोकांचा आहे. फॅमिली मधले किती? फॅमिलीमधले 3 आहेत आम्ही, मी, माझा भाऊ आणि आई. बाकीचे सगळे कामगार आहेत. किती अवघड आहे बरं स्टाफ मॅनेजमेंट करणं? खूप अवघड आहे. मग लोक भेटतात का? भेटतात लोक. त्यांना जर लोक भेटतात पण टिकतात का? टिकतात. माझ्याकडे टिकतात. माझ्याकडे टिकण्याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट जो काम करतो तो पगारीसाठी करतो. बरोबर. आणि त्याला जर मार्केटपेक्षा जास्त पगार आपण दिली आणि वागणूक जर दिली, आम्ही कामगार आणि मालक सोबत एका ताटात जेवायला बसतो. बरोबर. एका ताटात. मी ओरडतोय, चूक झाल्यावर ओरडतोय तेवढंच, पण तेवढंच तेही काम प्रामाणिकपणे करतात. शेवटी मालकाने कडकच राहायला पाहिजे. हो, माझ्याकडे पण कामाशी काम असलं पाहिजे. हो. आणि तसं गैरफायदा घेणारी बरेच आहेत. गैरफायदा म्हणजे ॲडव्हान्स घेऊन पळून जाणं, निघून जाणं. मग ते हल्ली बंद केलं मी. पूर्वी माझ्या बाबतीत खूप घडले. नाटकं करतात का आज आजारी, आज सुट्टी पाहिजे? खूप कारणं तर डेंजर असतात. असं सांगतात का की घरी कोणतरी एक्सपायर झाले, मला अर्जंट जायचं? एक्सपायर झाले किंवा अचानकच पाहुणे आले घरी. अचानकच पाहुणे येतात. 1-2 माझ्या चपात्यावाल्या मावशी आहेत, त्यांच्या घरी अचानक पाहुणे येतात. अचानकच येतात. हो. आणि त्यांना घाई असते रोज जायची पटकन. का तर म्हणतात मी सासवडला. मी म्हणतो अरे कसं शक्य आहे, सदाशिव पेठेत तुम्ही सासवडवरून चपात्या बनवाय कसं काय येऊ शकता रोज 2 टाइम? बरोबर. मग त्यांना हे कळत नाही की आपण काहीतरी चुकीचं खोटं बोलतोय. पण आपण सकाळी त्या सासवडून येतात, चपात्या बनवतात, परत सासवडला जातात दुपारी, आणि परत संध्याकाळी 7ला चपात्या बनवाय सासवडून येतात. डायरेक्ट बस आहे म्हणतात. ठीक आहे, डायरेक्ट बस जरी असली तर काही गोष्टी माहित असून बी हो लावायचं. हो म्हणायचं, आता काय करणार. परत लग्न पण निघतात अचानक. लग्न अचानक असतात. मला वाटतं स्टाफ हँडल करणं ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे. आणि काय केलंय, स्टाफला बी जर कळालं की हे हॉटेल आपल्यावर डिपेंड नाही तर मग तेही जास्त करत नाही. त्यांना जर एकदा कळालं की हे आपल्यामुळेच चालतंय तर मग थोडी फायदा उचलतात. आता आमच्यात कसं भाऊ अख्खा किचन सांभाळतो, त्यामुळं कुकचा काही विषयच येत नाही. बाहेर कधी कधी वेटर सोबत गर्दी वाढली, मी स्वतः जेवण वाढतो, मी ताटं उचलतो, त्यामुळं तिथं काही अडचण येत नाही. चपात्याला आई 2 बायंशांचं काम एकटी करते.
वेळ पडल्यानंतर. बरोबर. त्यामुळे तिथं मावशा टिकून असतात. त्यामुळे म्हणजे मेन गोष्टी तुम्ही तुमच्या अंडर ठेवल्या. उद्या जरी कुणी निघून राहिलं नाही राहिलं तरी तुम्ही तुमचं स्वतः करू शकता. स्वतः करू शकतो. एवढं की मेहनत म्हणजे करायला लागेल. आता तुम्हाला 250 मुलं आहेत. 250 मुलामध्ये माझ्याकडे एक चपातीवाली मावशी जरी असेल ना एक, तरी मी हँडल करू शकतो. कारण दोघीचं काम आई त्या दिवशी पटकन करते, मी अख्खं वेटरचं काम करतो, भाऊ अख्खं किचनचं करतो आणि 2 दिवसात सेटअप परत बसतोच. व्यवसायात टिकून राहायचं म्हणल्यावर मालकाला सगळे काम आले पाहिजे तरच व्यवसाय, नाही तर काय फायदा नाही. आज अनेक विद्यार्थ्यांसाठी मेस हे दुसरं घर झालंय असं तुम्हाला वाटतंय का? हो. कारण का हां, गावाकडनं आल्यानंतर 8, 9, 10 तास काय जो अभ्यासिकेत वेळ घालवलेला असतो. बरोबर. 2 वेळा एका ठिकाणी जाण्याचं ठिकाण म्हणलं तर मेस, सकाळी आणि संध्याकाळी. आणि तिथंच मन मोकळं होतं मित्रांसोबत. तिथं मित्र जुळतात नवीन वेगवेगळे. काहींची लग्नही जुळतात आमच्या मेसमध्ये. कारण का मुलींचं प्रमाण सगळ्यात जास्त असणारी माझी मेस आहे. जवळजवळ 70-80 मुली आहेत मेसला. काय असे लग्न झाले तर परत जेव्हा आले? हो आहेत. नाही, लग्नाचं आमंत्रण पण घेऊन आले आहेत ना. हो होतात असे. हो खूप आहेत. अधिकारी अनेक झाले. अधिकारी पण झाले. खूप येऊन भेटतात का दादा? हो झालं बरं. पहिला पेढा असतो, आईला नमस्कार करून जातात. खूप आता काहींचा अधिकारी झाल्यानंतर ट्रेनिंग पुण्यात असतं. बर. ट्रेनिंग पुण्यात म्हणजे त्यांना किती सुविधा असतील सगळ्या, AC रूम वगैरे, जेवण खावण, पण ते जेवायला आपल्याकडे येतात. एवढ्या दिवसाचे रिलेशन आता लोकांना एक बाचकर म्हणून, वैभव बाचकर, आता क्लास 1 झाले राज्यसेवेमधनं. ट्रेनिंग आपल्या शेजारी चालू होतं. SCRT ते परीक्षा परिषदेमध्ये रोज 2 वेळा जेवण जायचे. एवढं असं म्हणजे विचार करा, लोक काय म्हणतात मेस म्हणजे अरे कंटाळवाणं, बोरिंग. आता ते क्लास 1 आहेत, कुठेही जेवू शकले असते कुठल्याही हॉटेलला, पण ते मेसला 2 वेळा येऊन जेवून जायचे. आनंद होतो का? हो, खूप आनंद होतो. ती विश्वास आहे. आत्ता नगरसेवक एक व्यक्ती येत होता माझ्याकडे, ते बघितलं त्यांच्याकडे, त्यांचा ऑरा बघितला, वाटायचं कोणतं उच्चस्पद व्यक्ती आहे. पण आता आपलं काम जेवण देण्यापुरतं, जास्त बोलचाल होत नव्हतं. आणि आत्ता इलेक्शन पार पडल्यानंतर ते परत जेवायला आले. तेव्हाही मी काही ओळखलं नाही, कारण 2च लोक सोबत होती. आणि जेवता म्हणले, झालो बरं का नगरसेवक. अरे मी तर चकितच झालो. मी त्यांना ओळखतोय पण नाव एक्झॅक्ट माहित नाही ना. आता ते पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत. बघा, म्हणजे तुम्हाला माहित नाही पण एवढे चांगले लोक जेवणाची क्वालिटी म्हणून जेवायला येतात. कधी असं वाटतं का आपण फक्त जेवण नाही तर मोटिवेशन देखील देतो विद्यार्थ्यांना? असतं जेवणामार्फत. हो, जेवणामार्फत म्हणजे माझ्या गप्पा चालू असतात मित्रांशी. आता बरेचसे मित्र झालेत माझे मेसमध्ये. आणि मी 8-10 वर्ष अभ्यास केलेला आहे. यशाच्या खूप जवळ जाऊन आलेलो आहे MPSC मध्ये. त्यामुळं वाटतं कधी कोणाची डिरेक्शन चुकत असेल अभ्यासाची, किंवा परीक्षा जशी जवळ येईल तसे जाणवतं काही मुलं फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत, चिडचिड वाढते. बरोबर. जेवण उशिरा भेटलं तर एखाद्याची अचानक चिडचिड वाढते. जाणवतं रे हा तर खूप शांत मुलगा आहे, खूप रोज शांततेत जेवून जातो, अचानक हा एवढा हायपर का झाला, तर ते लगेच कळून येतं. कुठल्या तरी तणावात आहे, कळून येतं लगेच. मग त्याची चर्चा करतो मी, किंवा आमचा मित्र ग्रुप गप्पा मारत थांबले मुलं बाहेर, तर मी जाऊन त्यांच्यात जॉईन होतो, गप्पा रंगतात. तुमचे एक्सपिरियन्स शेअर करता का मुलांना? खूप वेळा त्याचा फायदा होतो? हो. म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं तर जे तुम्ही एक्सपिरियन्स घेतला त्यामुळे मुलांना तुम्ही 100% मोटिवेट पण करता. आणि तुमच्या जेवणामुळं, पोटात चांगलं अन्न गेल्यामुळे देखील माणसाचं डोकं खूप चांगल्या मी तर असं म्हणेल की यश भेटण्यामध्ये, MPSC मध्ये पोस्ट भेटण्यामध्ये गायडन्स तर महत्वाचं आहेच, पण तेवढ्याच जोडीचं महत्वाचं जेवण पण आहे. बरोबर. खाल्लं तरच हे चालणार आहे. जर खुराक खाद्य व्यवस्थित नाही भेटलं तर तो तेवढा भार पेलवणं खूप एवढं सोपं नाही. खूप सोपं. कारण का बरीचशी मुलं तणावात आहेत बघा तुम्ही. खूप जास्त प्रमाण झालंय. याचं कारण असं आहे की अभ्यासाचा लोड तर आहेच, पण व्यवस्थित भेटलं जात नाही. घराच्या बाहेर राहिलं की खूप कंप्लेंट येतात पोरांच्या. आणि कसं आहे, याच्यात मेसवाल्यांचाही दोष नाही. रेटच एवढे कमी आहेत, 2500, 2400, 3000, म्हणजे 50 रुपयामध्ये जेवण पोटभर द्यायचंय. मग ते क्वालिटीमध्ये तडजोड करतात मेसवाले. बरोबर. आणि मेस असं आहे, जर तुमच्याकडे मेंबर भरपूर नसतील तर परवडत नाही. तुमच्याकडे क्वांटिटी असेल 150-200 मुलं तरच परवडत. त्यामुळे मेसवाल्यांचा याच्यामध्ये एवढा दोष नाही. आज पुण्यामध्ये असे तुम्हाला विद्यार्थी दिसतात का तुमच्या मेसला आलेले की अभ्यास सोडता दुसरीकडेच फोकस आहे? असतो. आता दिवसभर ते कसं आहे, तुम्ही एवढे लोक बघताय, मुलं मुली घरून तर भरपूर भेटताय, घरचे पाठवतात पण अभ्यास सोडता दुसऱ्याच गोष्टीकडे फोकस आहे. असतं, दिसतं ते. आता कसं आहे ऍक्च्युली, मी तर असं म्हणतो गमतीनं, स्पर्धा परीक्षेमध्ये ना 10-15% खरं तर कॉम्पिटिशन आहे. कारण 100 मुलं अभ्यास करत असतील ना तर 80-85% मुलं त्यातले अभ्यास न करता टाइमपासच असतो.
हा ते आता उशिरा मला कळतंय कारण मी पण एकेकाळी अभ्यास करत होतो. नको त्या गोष्टीमध्ये वेळ, नको त्या गोष्टी म्हणजे कसं की अभ्यासाची रिलेटेड किती वेळ घालवा तुम्ही, बरोबर, तो अभ्यासाच्या वायाच लागतो. पण गॉसिपमध्ये हा असा वागतोय, तो तसा बोलतोय, रूमची भांडणं, वाद, अभ्यासिकेतले वाद किंवा प्रेम प्रकरण, प्रेम प्रकरणाचा तसं अपयशामध्ये, यश आणि अपयशामध्ये असा काही फरक पडत नाही वाटतं मला. का बरं असं वाटतं? नाही, खूप सारे असे अधिकारी झालेले आहेत, जोडी झाल्यात, बरोबर, मॅडमही झाले आणि सरही झाले, खूप आहेत असे. बरोबर, तुम्ही त्याला किती महत्व देता आणि किती पॉझिटिव्हली घेता त्याच्यावर आहे. पार्टनर ही खूप मदत करू शकतो आपल्याला अभ्यासात. हो, फक्त खूप सारे दोघांचा माइंडसेट तसं असलं पाहिजे. आणि असं पण चालतं मेसमध्ये की जी गोष्ट शक्यच होणार नाही त्याच्यासाठी 2-2 तास मुलंही घालवतात. नक्कीच अपयश भेटणार आहे, बरं. कारण ती कधी जेवायला येईल तेव्हाच मी जेवायला बसेल असंही आहे. तू जेवली तर मी जेवणार. तिच्या शेजारीच कशी जागा भेटेल, ती याच्याकडे बघत पण नाही. तिच्या जे काय वाढलंय ते खाऊन निघून जाईल. ती डायरेक्ट परत येऊन पेढाच दिल यशाचा, मला पोस्ट भेटली. तिला माहित बी नाही हा कोण आहे, माहित पण नसतं. असंही आहे, याच्यात आहे नक्की हा फॅक्ट पडू शकतो. खूप एकतर्फा प्यार म्हणतील, जाऊ द्या, आपल्याला काय करायचं ते कळायला पाहिजे ना तुम्ही. पण मुलांना माझं एवढंच मत आहे की आपण ज्या गोष्टीसाठी आलोय त्या गोष्टीवर फोकस जर आपण केलं, त्या गोष्टी पुढे भेटणारच आहेत भविष्यात. त्या गोष्टीची आत्ता गरज नाही. ज्या गोष्टीची गरज आहे आपल्याला करिअर बनवायचं, त्या करिअरकडे फोकस जर केला तर त्या गोष्टी आपल्याकडं मनाने येणार आहेत. त्याच्यासाठी काय तडजोड करायची गरजच नाहीये. नको त्या गोष्टीत जर आज वेळ वायाला घालवला तर पुढे जाऊन फक्त पस्तावा लागेल. बाकी काय, पैसा जातो, घरच्यांचे इमोशन जातात, घरच्यांचं एवढं कधी कोणाकोणाचे तर आई वडील कष्ट करून पैसे पाठवतात, त्याची सुद्धा किंमत नाही काय मुलांना. तर खरोखर माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या गोष्टीसाठी आलात त्याच गोष्टी करायला हवं. नको त्या गोष्टी डोकं लावणं सध्या तरी गरजेचं नाही. अगदी बरोबर. फ्युचर जर सुधारायचं असेल, लिमिटेड टाइम स्पॅन आहे, 2-3 वर्षात तुम्हाला पद भेटून सेटल होणं गरजेचं असतं. त्यावेळेस जर वेगळ्या वायपट गोष्टीमध्ये वेळ घालवला तर अर्थ नाही त्या गोष्टी. कारण स्पर्धा खूप आहे, खूप मोठी स्पर्धा आहे, तर त्यावेळेस टिकायचं म्हणलं तर फोकस पाहिजेच 100%. आता स्वतः तुम्ही UPSC MPSCचा विद्यार्थी राहिलेला आहात, तर सध्याच्या पिढीमध्ये काय बदल जाणवतो बरं तुम्हाला पहिल्यापेक्षा? मी UPSCची तयारी नाही केली कधी, MPSC केलेली आहे. बदल म्हटलं तर आता काय झालेलं आहे की अभ्यासाची साधनं खूप उपलब्ध झालेली आहेत. अभ्यासिकांच्या सोया खूप चांगल्या आहेत, क्लासेस खूप चांगले आलेले आहेत आता. म्हणजे टू द पॉईंट आता मार्गदर्शन आहे, गायडन्स. बरोबर. म्हणजे अगदी तुम्ही एखाद्या विषयात कच्चा असाल तरी तेवढ्या विषयाचं तुम्हाला गायडन्स उपलब्ध आहे. तुमच्या वेळेस नव्हत्या अशा गोष्टी? माझाही काय फार जुना काळ नव्हता. मी आत्ता बंद केला अभ्यास मागच्या कोरोनामध्ये म्हटलं तर चालेल, 2020 साली, 4-5 वर्षापूर्वी तितकंसं नव्हतं. आणि आमच्या वेळेस कसं होतं की जागा खूप कमी यायच्या. आणि नुकतंच अजून एक इम्पॅक्ट असा पडला होता की सीसॅट इंट्रोड्यूस केलं होतं. माझ्या अपयशात ते एक मोठं कारण होतं की मी MPSC चालू केली आणि सीसॅट इंट्रोड्यूस झालं. सीसॅट म्हणून एक पेपर राज्यसेवेला 2 होता, त्याच्यात मला कायम कमी मार्क पडायचे. मी प्रीच क्वालिफाय, राज्यसेवेची मला अडचण यायची. नंतर जेव्हा अभ्यास सोडायचा वेळ आला तेव्हा फक्त ते ऑप्शनल केलं. ऑप्शनल म्हणजे एवढी मार्क त्यात घ्या, एवढं गरजेचं, आणि पास व्हा. GS चांगलं असायचं माझं, पण ते दोन्ही मिळून येत नव्हतं. आता ते नंतर बदल झाले, म्हणजे थोडक्यात की आपण रिटायर झालो आणि चेंज झाले खेळाचे नियम, असं आहे ते थोडं. विद्यार्थी असताना जेवण किती महत्वाचं वाटतं बरं तुम्हाला? जेवण, एक विद्यार्थी आहात, तुमच्यासाठी जेवण किती महत्वाचं आहे? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासा एवढंच जेवण महत्वाचं आहे. का बरं म्हणजे याचं कारण असं आहे की तुम्हाला फक्त वाचायचं नाही आहे ते पुस्तकातलं, ते मेंदूत साठवायचं आहे, योग्य वेळेस ते अप्लाय करायचं आहे. म्हणजे ही जी मेंदूची प्रोसेस आहे ती व्यवस्थित चालली पाहिजे. बरोबर. आणि त्याचं इंधन जे ते खाण्यातनंच जातं आपल्या. आपण जे खातोय तो आहार सकस हवा, म्हणून मी टॅगलाईनच छापली होती, स्वच्छ, शुद्ध आणि सकस आमच्याकडे जेवण मिळेल. पैसे कमी, जेवण चांगलं असल्यामुळे मुलांचा अभ्यासाचा परफॉर्मन्स वाढतो का? टेन्शन असतं ना की बाबा मला मेसचे एवढे जास्त पैसे द्यायचे, आता तुम्ही कमी किमतीमध्ये देताय. आपली काय मेसची काय आहे बरं कॉस्ट? मेसची आपली महिन्याभराचे 3200 रुपये आहेत. डे नाईटचे 2 वेळचं जेवण, त्यामध्ये महिनाभर तुम्हाला जेवण मिळतं. एवढं कमी किमतीमध्ये तुम्ही चांगल्या क्वालिटीचं जेवण देताय. एखादा विद्यार्थी जेवतोय तर त्याच्यावर काय इम्पॅक्ट काय पडेल अभ्यासावर? चांगलाच पडतो.
कारण का ताट वाढल्यानंतर समोर जर ताटामध्ये आवडीचा पदार्थ असेल, मन पोट तृप्त झालं तर मन तृप्त होते. बरोबर, डोकं चालायला लागतं. मन तृप्त झालं तर आनंदाने तो अभ्यासाला लायब्ररीत जाऊन बसेल. बरोबर. किंवा एखादा दिवस मेज बंद असेल तर पुढे 4 दिवस मुलांचा अभ्यास होत नाही. तो कसा की मुलं सांगतात, "अरे दादा काल मेज बंद ठेवली तू, आम्ही अशा अशा ठिकाणी जेवलो, अख्खे पोट खराब झालं, 3-4 दिवस अभ्यासच नाही." असे येऊन सांगतात मला. जेवण चांगलं नसेल तर, शरीराने साथ सोडली, जेवण चांगलं नसेल तर मग अभ्यास कसा करणार. अगदी बरोबर. विद्यार्थ्यांनी जेवणासाठी हॉटेल किंवा मेस निवडताना कुठल्या कुठल्या गोष्टी पाहायला पाहिजे? सगळ्यात पहिली स्वच्छता. स्वच्छता बघायला हवी. आणि काय बाबा ते नेमकं जो इन्ग्रेडियंट देतोय आपल्याला ताटामध्ये कुठल्या दर्जाचे, या 2 गोष्टी कळून येतं. चपाती तुम्ही भाजीवर न खाता फक्त कोरडी चपाती जरी खाल्ली तर ती गोडसर लागली पाहिजे. हा का? असं पण असतं? हो, नक्कीच. फक्त कोरडी चपाती खाल्ली तरी गोड लागली थोडीशी तर समजायचं हा गहू चांगल्या क्वालिटीचा आहे. आणि जर दुसरे कसे लागते टेस्ट, एखादं फ्रॉड असेल समजा, क्वालिटी नाही, चरबट लागते ती. चरबट म्हणजे आता गावाकडल्या भाषेत असं म्हणू आपण तर ते चोता, उगत चागळायचं का? हा, चोता किंवा तुकडा पडतो. माझ्याकडं काही असे लोक आहेत की ऑफिसला सकाळी जातात 6-7 वाजता, तर सकाळी चपाती तयार नसते, तर मागून माझ्याकडनं आदल्या दिवशी रात्री चपात्या नेतात. ते व्यवस्थित राहतात. मी त्यांना 1-2 वेळा विचारलं प्रश्न, असं का करता तुम्ही, आजचं उद्या का खात? अहो म्हणले, दादा तुमची रात्रीची चपाती ही दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या चपातीपेक्षाही चांगली असते. मला आश्चर्य वाटलं या गोष्टीचं. आणि खरंच कधी कधी काय होतं, डबे आपण देतो, ते डबे परत आल्यानंतर कोणाला भूक नसेल तर एखादी चपाती त्यात शिल्लक राहते. बरोबर. ती चपाती काढतो मी, तशीच लुसलुशीत असते, खराब अर्थात ते वापरत नाही आपण, तुकडा पडत नाही, अजिबात नाही. कधी असं कारण माझ्याकडं एवढी मुलं जेवतात तर तुम्ही म्हणाल की गहू किती लागतो, मला दिवसाला 60 किलो गहू लागतो. आता 60 किलो गव्हाचं पिठाच्या चपात्या बनवायचा म्हणजे पीठ मळायला मशीन पाहिजे. अगदी बरोबर. कारण साधं हॉटेल असेल तरी तिथं पीठ मळायची मशीन असते. माझ्याकडं 60 किलो पीठ हे हाताने मळलं जातं. काय फरक वाटतो? खूप फरक पडतो हातात आणि मशीन मध्ये. खूप फरक पडतो. याचा फरक असा पडतो की ते एक जीव सांडलं जातं हाताचं. बरोबर. हाताचं त्यात पाणी किती योग्य वेळेत, आणि मशनीमध्ये कसं आपण एकदम पाणी टाकतो ते चालू राहतो भात. मावशी कशी थोडं पाणी घेत एक त्यांना ते सराव झालेला असतो एवढ्या वर्षाचं. मावशीचं पीठ मळणं आणि मशीनचं पीठ मळण्यात खूप फरक आहे चपातीमध्ये. एकदम मूर्त सगळं व्यवस्थित जसं पाहिजे तशी चपाती पण होते. बरोबर. कारण चपाती जर चांगली असेल तर पोरं लोणच्या सोबत चपाती खातात. भाजी तुम्ही नाही दिली तरी चालेल. बरोबर आहे. लोणचं किंवा चटणी असेल ना तरी चपाती खातात गावाकडची पोरं. आता एवढं क्वालिटी वगैरे देतात. भविष्यामध्ये आणखीन काय ब्रँच वगैरे चालू करायचा विचार आहे का? मेसचा नाही, पण हॉटेल व्यवसायामध्ये. आता तुम्ही सांगितलं हॉटेल चालू केलंय, आता ही ब्रँच चालू केली, परत आणखीन कुठं हो भविष्यात वाढवायचा? तुम्ही स्वतःच करणार का दुसऱ्यांना देणार? नाही, आपण स्वतःच करणार. ते स्वतः म्हणजे कसं की माझे बरेचसे मित्र आहेत ज्यांच्यामध्ये व्यावसायिक क्वालिटी आहे, गुण आहे. बरोबर. त्यांना जर ट्रेंड केलं तर ते चालवू शकतात. शाखाचं आता ब्रँडचं माझ्या डोक्यात नाही आहे. याचं कारण का आपण बघतो वेगवेगळे ब्रँड आले, परत संपले ते ब्रँड, किंवा काय डिस्प्यूट तयार होतात, वादविवाद तयार होतात. ते नको, त्यापेक्षा आपणच मॅनेजमेंट जास्त, अगदी महाराष्ट्र पण आपल्याला व्यापायचा नाहीये. पुण्यापुरतं तुम्ही जरी केलं पुण्यातल्या एका एरियात, तरी पुणे म्हणजे महाराष्ट्र एवढे. बरोबर आहे. कंट्रोल तुमच्या हातात असणार सगळं. हा, खूप सारे मित्र आहेत आपले जे उभा राहू शकतात त्यासाठी. बरं, आता हॉटेल लाईन मध्ये एक ट्रेंड चालू आहे की शाखा द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे? बरं, एक तुम्ही आता हॉटेल ओनर काय आहे की त्या मूळ मालकाला जे जमलंय तेच जिथं शाखा दिली त्याला जमेल असं नाही. तिथला ग्राहक वर्ग आणि जिथं नवीन शाखा देतोय तो ग्राहक वर्ग सेम असतो असं काही नाही. प्रत्येक ठिकाणची खाद्य संस्कृती वेगळी असते, प्रत्येक ठिकाणची चव वेगळी असते, प्रत्येक ठिकाणची आवड वेगळी असते. आता तुम्ही जे मराठवाड्यात चालतं तेच पुण्यात चालत असं नाही, जे विदर्भात चालतं ते मुंबईला चालेल असं नाही. त्यामुळे त्या भागापुरतं ते मर्यादित ठीक आहे. पण अगदी महाराष्ट्रभर देणं शाखा चालू आहे, इकडं शाखा देणं चालू आहे, मला नाही वाटत त्याला जास्त काय भविष्य आहे. भविष्यात काय वाटतं तुम्हाला, हे शाखा देणारे चालतील का बंद पडतील? अशी सदिच्छा आहे की बंद पडू नये, चालवच ते. कारण काय, आपल्यासोबत दुसरे चालले तर चांगलं द्यायला आपल्याला कॉम्पिटिशनला वाव असतो. बरोबर. सगळ्यांचं चालवं, पण मला एवढं वाटत नाही की ते योग्य होईल. फ्युचर आहे का नाही त्यात? मला वाटत नाही.
आता भविष्यामध्ये आपल्या मेसला म्हणा किंवा हॉटेलला म्हणा आणखीन काय मेनू ऍड करायचा प्लॅन आहे का? हॉटेलला आहे, मेसला आता कसं आहे जनरली बेस रेटच आपले कमी आहेत, बरोबर. त्यामुळे जे देतोय ते सुंदर आहे तसंच चालू ठेवणं. हॉटेलमध्ये आहेत वेगवेगळे विचार आहेत चालू, की नॉनव्हेजमध्ये आहे, नॉनव्हेजमध्ये ऑथेंटिक पद्धतीनं म्हणजे वेगवेगळे नावाजलेले हॉटेल आहेत सगळे, ते कुठल्या पद्धतीने देतात, कसं देतात. आता काहींचे रेट खूपच हाय आहेत, तेच आपल्याला कमी याच्यामध्ये कसं देता येईल चांगल्या पद्धतीनं, याच्यावरती काम चालू आहे. हॉटेल साई कृपाला पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही कुठे पाहता? हॉटेल साई कृपा पुढच्या 5 वर्षामध्ये पुण्यातल्या असं विचार करतोय मी, की प्रत्येक भागामध्ये मेन जे भाग आहेत पुण्यातले, तिथं हो तिथं एक एक शाखा असेल आणि नक्की असेल. ते कंट्रोल तुमच्या हातात असेल. कसं आहे आता एकटा मी सगळं नाही करू शकत, बरोबर. त्यासाठी साखळी असेल, माझ्यासारख्या विचारांची धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांची, ज्यांना थोडक्यात अपयश आलेले MPSC मध्ये किंवा बाकीच्या करिअरमध्ये, अशा विद्यार्थ्यांची जर आपण साखळी मी तयार केली, मित्रांची असेल किंवा माझ्या हितचिंतकांची असेल, तर नक्कीच हे घडू शकतं. व्यवसाय तर मस्ट आहेच, पण व्यवसायाच्या जोडीनं ग्राहकांना योग्य प्रकारे पोहोचवणं हे एक मोटिव्ह असेल. शेवटचा प्रश्न, आता तुम्ही मेसपासून हॉटेलपर्यंत आलात, भविष्यात आणखीन तुम्हाला ब्रँचेस वाढवायच्यात, हॉटेल व्यवसायामध्ये नवीन उद्योजक ज्यांना यायचा विचार आहे त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? पहिल्यांदा खूप चांगलं आणि खूप संधी असणारं क्षेत्र आहे हे, कारण इतक्या संधी आहेत हॉटेल व्यवसायामध्ये, खूप आहेत, अडचणी तितक्याच आहेत. भांडवल आहे किंवा कोणीतरी सक्सेस झालंय म्हणून करू नका, आधी त्यातलं बघा, आडी अडचणी काय आहेत ते बघा, अडचणी समजून घ्या. वाटल्यास मी तर म्हणतो, माझ्याकडे मला मेसला बरीचशी विद्यार्थी विचारायला येतात, मी तर त्यांना सरळ सांगतो की तुम्ही आधी कुठेतरी वेटर म्हणून काम करा. वेटर म्हणून काम करताना तुम्ही फक्त वेटर म्हणून काम नका करू, तिथं धुरंधर चित्रपटात जसं पात्र आहे रणवीर सिंगचं, त्या पद्धतीनं काम करा. सगळं ऑलराऊंडर, काय चाललंय इथं नेमकं, कसं चालते सिस्टीम, भाजी कशी येते तर भाजी कशी बनते, कामगार कसे हायर केले जातात, त्या सगळ्या ज्या अडीअडचणी आहेत त्या प्रिमायसेसमध्ये चालणाऱ्या त्या आधी शिकून घ्या. बरोबर. त्याच्यावर कसं टॅकल करायचं, म्हणजे त्या तुम्हाला पुढे येणारच आहेत. अगदी बरोबर. आणि तिथं येऊन तुमची एनर्जी वाया घालवण्यापेक्षा कुठेतरी आधी वेटर म्हणून काम करा. पण हे मुलं तयार होत नाही त्या गोष्टीला. मॅनेजर म्हणून काम करा, कॅशियर म्हणून काम करा. म्हणजे त्या प्रिमायसेसमध्ये तुम्ही जा, जे एक चाललेलं सक्सेसफुल हॉटेल आहे तिथं जा. तिथं गेला तुम्ही, आपल्या भागातले खूप नावाजलेलं हॉटेल आहे नॉनव्हेजचं, तिथं माझा भाऊ कॅशियर म्हणून काम करत होता. त्यांना तिथला एक्सपिरियन्स होता म्हणायचा? हा, नाही, आपलं चालू असतानाही करत होता. आपलं चालू असतानाही करत होता की नेमकं काय बाबा हे यांचं सक्सेस रेसिपी काय आहे, बरोबर, हे कसं चालतं, काहीच नाही चालत. आपल्याला जाऊन तिथं त्यांच्यात कुठला व्यत्यय आणायचा नाही, आपल्याला शिकायचंय. बरोबर, आपलं शिकायचंय आणि आपल्याला आपला व्यवसाय करायचा. तसं बघायला गेलं तर एखाद्याला जर हॉटेल चालू करायचे तर पहिलं त्यांनी पूर्ण गोष्टीचा एक्सपिरियन्स घेतला, स्वतः काम करा, किचन मध्ये काय असतं, वेटर काय असतो, हेल्पर काय असतो, पेमेंट कसं घ्यायचं, सर्व्हिस कशी द्यायची, स्वच्छता कशी ठेवायची, ह्या सगळ्या गोष्टींचा जर अनुभव असेल तर तुम्ही बघा, 100% हॉटेल मालक यातलं काहीच करत नाही. हॉटेल मालक भाज्या बनवत नाही, हॉटेल मालक साफसफाई करत नाही, ना भाज्या कापत नाही, तो फक्त मॅनेजमेंट करतोय. बरोबर, ते स्किल आधी शिकून घ्या. मॅनेजमेंट जमलं पाहिजे आणि पूर्ण हॉटेलमध्ये सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे, तरच तो सक्सेसफुल होईल. नाही तर एखादा ट्रेंडिंगला आलाय, व्हायरल झालाय, मी त्याचं बघून मी करतोय, खूप आहेत, मग संपला विषय. खूप. आता स्पर्धा परीक्षेतली बरीचशी मुलं आहेत आमच्या, पैसा खूप आहे, बॅकअप खूप आहे घरून, लग्नासाठी हॉटेल टाकतात, लग्न जमवण्यासाठी. बरोबर, खरं. एवढा मोठा सेटअप की 20-30 लाखाचा सेटअप टाकतात. बरोबर. लग्न झालं, हॉटेल बंद. म्हणजे लग्नासाठीच नाही टाकत, व्यवसायासाठी पण टाकतात, पण तो चालत नाही पुढं. एक्सपिरियन्स नसतो. बरोबर. तसं बघायला गेलं तर एक्सपिरियन्स असेल तर पडलं तर चांगलंच आहे, नसेल तर तुमच्याकडं चालू केल्यानंतर दिवसात एकच कस्टमर येणार आहे असं समजायचं, एकच, आणि तो फक्त 10 रुपयाचं खाऊन जाणार आहे. हे डोक्यात कन्सेप्ट ठेवायची. पण तो एक बाहेर गेल्यानंतर त्यांनी 10 जणांना सांगितलं पाहिजे इथं चांगलं मिळतं. बरोबर. म्हणजे ते 10चे 100 होणार आहेत तुमचे. 100. तो एक जर गेलेला बाहेर नाराज होऊन गेला तर तुम्ही 0 झाला. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण निगेटिव्हिटी लवकर स्प्रेड होते. त्यांनी जाऊन जर बाहेर चुकीचं सांगितलं ते लवकर पसरतं. माउथ पब्लिसिटी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे एक जो येणार आहे त्यालाच जपायचा, तो 10 बरोबर करतो. बरोबर. तर मित्रांनो, जसं की विजय सरांनी सांगितलं, एक्सपिरियन्स, क्वालिटी, क्वांटिटी, कमी कॉस्ट
आणि विद्यार्थ्यांना जेवढं चांगलं देता येईल जेवण तेवढं द्यायचं ते प्रयत्न करतात। भविष्यात त्यांचं स्वप्न जसं त्यांनी सांगितलं की पूर्ण पुण्यामध्ये त्यांची प्रत्येक ठिकाणी चांगल्या ठिकाणी एक एक शाखा होईल। एकदा मी त्यांच्या तिथे जेवायला देखील जाणार आहे। तर नक्कीच विजय सर तुम्ही आलात, खूप सारी माहिती दिली, तुम्ही स्वतः विद्यार्थी देखील राहिलेला आहात आणि त्याच क्षेत्रातून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात। तर खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून, खूप गोष्टी मलाही शिकायला भेटल्या आणि इथून पुढे तुमचा व्यवसाय 100% ग्रो होईल। तुमची मेहनत आहे म्हणूनच मला सजेस्ट केलं की तुम्हाला बोलवा। तर मित्रांनो, विजय सरांचा पॉडकास्ट तुम्हाला 100% आवडेल। पूर्ण लास्टपर्यंत व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद सर, तुम्ही आलात, खूप छान वाटलं।